हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपली टेस्ट जी असणारी 5 नंबरची टेस्ट असणार. या पहिले आपण 4 टेस्ट आणि त्याचं ॲनालिसिस या ठिकाणी यूट्यूबवरती घेतलं होतं. ओके, तर आज 5 नंबरची टेस्ट मी बरोबर 9 वाजता या ठिकाणी अपलोड केली होती आणि त्या नंबर 5च्या टेस्टचं ॲनालिसिस आपण या ठिकाणी करतो आहे. तर ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला डाऊट होता ते जे काही तुम्ही कमेंट केल्या, काही टेलिग्रामवरती तुम्ही मेसेज केली त्याची सर्व काही डिटेल इन्फॉर्मेशन आपण या सेशनमध्ये या ठिकाणी घेणार आहे. ओके, त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी भांडण करून घेताय, पण तुम्हाला त्या ठिकाणी तसं काही गोष्टी करायची गरज नाही. ओके, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हेच का आलं विथ त्यांच्या प्रत्येक सोल्युशननुसार मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला. ओके, तर बघा नंबर 1च्या प्रश्नानुसार म्हणजे नंबर 1ला मी तुमचा ईमेल देत असतो, ज्यामधून की तुमची पूर्ण जन्मकुंडली माझ्या इथं काय होते मला दिसते. म्हणजे तुम्ही कधी टेस्ट सोडवली, तुम्हाला किती मार्क पडले, तुम्ही कोणत्या टायमाला टेस्ट सोडवली, आणि जे कोणी दोनदा टेस्ट या ठिकाणी सोडवल मित्रांनो, ओके, त्यांचा मी या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला देणार नाही. तर या ठिकाणी काय करायचे, तुम्हाला एकदाच टेस्ट सोडवायची आणि टेस्ट सोडवल्यानंतर तुमचं काय मार्क आहे ते तुम्हाला काय करायचे, अपडेट करत चालायचं आहे. म्हणजे जी टेस्ट तुम्ही सोडवली त्याचं परिपूर्ण ॲनालिसिस करायचं, नंतरच तुम्हाला काय करायचं आहे, सोल्युशन बघायचं आहे आणि नंतरच तुम्हाला दुसऱ्या दिवशीची टेस्ट या ठिकाणी द्यायची आहे. ओके, तर बघा या ठिकाणी आपण आजच्या पहिल्या प्रश्नापासून या ठिकाणी श्री गणेशा करूया. बघा, खालीलपैकी कोणते DC मशीनचे यांत्रिक नुकसानी अंतर्गत आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त इंग्लिश या ठिकाणी रेफर करायची आहे, कारण मराठीमध्ये काय असतं ते काय केलं असतं आपण ट्रान्सफर केलेलं असतं, त्यामुळे त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. बघा, विच ऑफ द फॉलोइंग कम्स अंडर द मेकॅनिकल लॉसेस ऑफ द DC मशीन. तुम्हाला मेकॅनिकल लॉस विषयी विचारलं. लॉस किती प्रकारचे असतात मित्रांनो, एक कॉन्स्टंट लॉस असतात आणि एक व्हेरिएबल लॉस असतं. ओके, व्हेरिएबल लॉसमध्ये काय येतं, तुमचं कॉपर लॉस येतो, आणि तुमचे जे कॉन्स्टंट लॉस जे असतात त्यामध्ये तुमचं काय येतं, एक मेकॅनिकल लॉस येतो आणि एक आयर्न लॉस येतो. ओके, तर मेकॅनिकल लॉस कोणते असतात, जेव्हा तुमचं मशीन मित्रांनो या ठिकाणी फिरतं, ओके, तर फिरण्याच्या त्या गतीमुळे त्याचं काय होतं, फ्रिक्शन वगैरे होतं, त्यामुळे काय होतात मेकॅनिकल लॉस. आणि आयर्न लॉसमध्ये कोणते लॉस असतात तुमचे, एक असतो तुमचा हिस्टेरिसिस लॉस आणि एक असतो तुमचा इडी करंट लॉस. ओके, हे दोन तुमचे कशामध्ये येतात, आयर्न लॉसमध्ये या ठिकाणी येतात मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला मेकॅनिकल लॉस विचारला आहे, त्यामुळे तुम्हाला हिस्टेरिसिस लॉस आणि इडी करंट लॉस या ठिकाणी काय करायचे, निग्लेक्ट करायचे. म्हणजे तुमचं 1 नंबरचं ऑप्शन आणि 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी कट होईल. आणि बघा या ठिकाणी मेकॅनिकल लॉस म्हणजे कशामुळे होतात, हवेमुळे फ्रिक्शन होतं आणि त्याच्यामुळे तुमचा लॉस या ठिकाणी होत असतो. म्हणून या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर जे काय असतं ते असतं एअर फ्रिक्शन लॉस. कळलं तुम्हाला. ओके, बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, प्रश्न नंबर 2चा आहे, पण आपण ईमेलला एक नंबर देतो त्यामुळे आपला एक प्रश्न या ठिकाणी वाढत जातो. ओके, बघा, इलेक्ट्रिकल ट्रॅक्शनसाठी खालीलपैकी कोणती मोटर तुम्ही DC मोटर ही वापरता. ट्रॅक्शन म्हणजे काय, तुमची जी रेल्वे असते मित्रांनो, रेल्वेमध्ये कधी लक्षात ठेवा 25 kV AC सप्लाय वापरले जातो. कशासाठी, ट्रॅक्शनसाठी. बट त्या ठिकाणी काय केलं जातं, ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने तो 400 वोल्ट ते 300 वोल्ट काय केला जातो, स्टेप डाऊन केला जातो, आणि रेक्टिफायरच्या मदतीने तो कन्वर्ट केला जातो DCमध्ये, आणि DCमध्ये कन्वर्ट केल्यानंतर तो ट्रॅक्शनमध्ये तुमच्या DC मोटरसाठी वापरला जातो. ओके, अशा पद्धतीने असते आपल्या कशाची सिस्टम, आपल्या ट्रॅक्शनची रेल्वेची सिस्टम या ठिकाणी असते. तेच तुम्हाला विचारलं आहे तुमच्या तुमच्या रेल्वेसाठी कोणती तुम्ही मोटर या ठिकाणी वापरता. ती मोटर कोणती असते, DC सिरीज मोटर. या ठिकाणी ऑलरेडी DC प्रश्नामध्ये सांगितले, म्हणून ऑप्शनमध्ये फक्त DC सिरीज मोटर या ठिकाणी दिलं आहे. ओके, बघा 4 नंबरचा प्रश्न तुम्हाला काही सांगतो. बघा, हुज आर हॅज बीन डिटरमाइंड बाय अ हिस्टेरिसिस लूप. बघा, हिस्टेरिसिस लूप कशा पद्धतीने असतो, या अशा पद्धतीने तुमचा हिस्टेरिसिस लूप असतो. ओके, जेवढा हिस्टेरिसिस लूप छोटा असेल, जेवढा हिस्टेरिसिस लूप छोटा असेल तेवढा त्या ठिकाणी हिस्टेरिसिस लॉस कमी असतो. म्हणून आपण काय या ठिकाणी आपल्या ज्या मशीन असतात त्या ठिकाणी कोणतं या ठिकाणी मटेरियल वापरतो जेणेकरून आपला हिस्टेरिसिस लॉस कमी झाला पाहिजे. ओके, तर त्या ठिकाणी आपण स्टेनलेस स्टील नाही तर स्टील वगैरे हे मटेरियल त्या ठिकाणी वापरतो. त्याचं काय होतं, हिस्टेरिसिस लूप जो असतो हा नॅरो असतो, एकदम नॉर्मल छोटा असतो, त्याने काय होतं, तुमचा लॉस कमी होतो. तेच या ठिकाणी विचारलं आहे की हिस्टेरिसिस लूप काय करतो, डिटरमाइन काय करतो, तो हिस्टेरिसिस लॉसच डिटरमाइन करतो मित्रांनो. तुमचा जो इडी करंट लॉस असतो, कोणता, इडी करंट लॉस, हा इडी करंट लॉस काय होतो, तुम्ही जी स्टॅम्पिंग केलेली असते त्या ठिकाणी तुमच्या कशाची, रोटरची झाली, स्टेटरची झाली, ती स्टॅम्पिंग कशासाठी करता तुम्ही, इडी करंट लॉस कमी करण्यासाठी. तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे की तो हिस्टेरिसिस लूप काय दर्शवतो, तर तो काय दर्शवतो, हिस्टेरिसिस लॉसच त्या ठिकाणी किती होतो. म्हणजे जेवढा तुमचा लूप मोठा तेवढा हिस्टेरिसिस लॉस तुमचा काय होतो, जास्त होत असतो. ओके, मग तुम्हाला या ठिकाणी उत्तर काय मारलं पाहिजे तुम्ही, या ठिकाणी क्रॉस लॉस तर काही येणार नाही. आपलं कॉपर लॉस म्हणजे तुमचा व्हेरिएबल लॉस असतो, त्याचं या ठिकाणी काही बोलणंच होत नाही. ओके, आणि आर्मेचर लॉस म्हणजे त्यात कॉपर लॉस या ठिकाणी येतो, तुमचा हिस्टेरिसिस लॉस या ठिकाणी बरोबर असतं. ओके, बघा पुढचा प्रश्न तुम्हाला काय सांगतोय, साधारणपणे फिलामेंट दिवा
याचा पॉवर फॅक्टर बघा तुमचा इन्कॅन्डेसन लॅम्प असतो, कशा पद्धतीने असतो, अशा पद्धतीने लॅम्प असतो. ओके, आणि या ठिकाणी असतं तुमचं फिलामेंट. ओके, काय असतं या ठिकाणी फिलामेंट असतं. ओके, माझं या ठिकाणी डायग्राम म्हणजे वगैरे वगैरे या ठिकाणी ड्रॉइंग एवढी काही बरोबर नाही, पण तुम्हाला समजेल एवढं तरी मी सांगतो. ओके, तर बघा हा जो लॅम्प असतो याचा तुम्हाला पॉवर फॅक्टर विचारला आहे काय. त्या दिवशी मी तुम्हाला मर्क्युरी लॅम्पचा या ठिकाणी पॉवर फॅक्टर सांगितला होता, तो काय होता 0.5 लॅग होता. ओके, आज तुम्हाला इनकॅन्डेसेंट लॅम्प म्हणजे ज्या लॅम्पमध्ये फिलामेंट असतं त्या लॅम्पचा या ठिकाणी पॉवर फॅक्टर विचारला. ओके, तर मित्रांनो लक्षात ठेवा या लॅम्पचा जो पॉवर फॅक्टर असतो तो कधी पण युनिटी असतो. किती असतो? युनिटी. त्यालाच काय म्हणतो आपण? 1 म्हणतो. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. लहरी वाइंडिंगमध्ये समांतर मार्गांची संख्या नेहमी असते. जर याला इंग्लिशमध्ये वाचलं आपल्याला लहरी आपल्याला समजत नाही. ओके, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे इंग्लिश रेफर करायचे. इन वेव्ह वाइंडिंग त्याला काय म्हणतो आपण? वेव्ह वाइंडिंग. द नंबर ऑफ पॅरलल पाथ इन ऑलवेज इक्वल टू काय करायचं आहे तुम्हाला? नंबर ऑफ पॅरलल पाथ म्हणजेच याची किंमत काढायची आहे. किती असते? कशामध्ये? वेव्ह वाइंडिंगमध्ये. कधीही लक्षात ठेवा नंबर ऑफ पॅरलल पाथची संख्या जी असते वेव्ह वाइंडिंगमध्ये कधीही 2 असते, आणि तीच तुम्ही जर लॅप वाइंडिंगमध्ये घेतलं तर ती जेवढे तुमचे पोल असतात तेवढी ती असते. म्हणून आपलं या ठिकाणी नंबर 1चं ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता ट्रान्सफॉर्मरचा घटक नाही, म्हणजे खालीलपैकी काही इक्विपमेंट दिलेले आहे त्यामधला कोणता ट्रान्सफॉर्मरचा घटक नाही आहे, कोणता ट्रान्सफॉर्मरमध्ये तो घटक आपण वापरत नाही, असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला आहे. ओके, तर बघा ब्रीदर या ठिकाणी असतं तुमचं ट्रान्सफॉर्मर असतं अशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी ब्रीदर लावलेलं असतं. माहिती आहे का? आणि ब्रीदर कशासाठी वापरतात, त्यामध्ये काय असतं, तो कशा पद्धतीने या ठिकाणी यूज केला जातो. ओके, ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायचं आहे बघून एकदा थेरीच्या पुस्तकातून वाचून घ्यायची आहे. जर मी या आपल्या लेक्चरमध्ये जर पूर्णच इन्फॉर्मेशन जर सांगायला गेलो तर आपलं हे टेस्टचं लेक्चर राहणार नाही, हे डायरेक्ट थेरॉटिकल लेक्चर होऊन जाईल. ओके, त्यामुळे मी जेवढं काही या ठिकाणी गरजेचं आहे तेवढंच तुम्हाला या ठिकाणी काय करतो रेफर करतो. तर चला ब्रीदर आपला काय असतो आपल्या कशामध्ये? ट्रान्सफॉर्मरमध्ये. आता ब्रीदर असतो, सॉरी माफ करा, हा ब्रीदर नाही, हा कंझर्वेटर असतो. काय असतो? हा कंझर्वेटर असतो. ब्रीदर तुमचा या ठिकाणी असतो. ब्रीदरमध्ये काय असतं मित्रांनो? सर्व काही इन्फॉर्मेशन सांगतो. एखाद्या वेळेस काहीतरी इश्यू जर झाला तर त्या ठिकाणी माफ करा. बघा या ठिकाणी असतो ब्रीदरमध्ये काय असतं? सिलिका जेल असतं. काय? सिलिका जेल पहिलं कोणत्या कलरचं असतं आणि दुसऱ्या कोणत्या कलरचं असतं ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मित्रांनो सगळ्यात पहिले लक्षात ठेवा सिलिका जेल जे असतं ते पहिलं निळं असतं. ओके, आणि जेव्हा तो मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतो कशाचा? वातावरणातला जेव्हा तो हवा आत घेतो तेव्हा तो मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून घेतो. मॉइश्चर ॲब्झॉर्ब केल्यानंतर त्याचा कलर गुलाबी होतं. काय होतो? गुलाबी होतो. ओके, पहिला काय झाला? निळा झाला, नंतर काय झाला? गुलाबी झाला. लक्षात ठेवा गुलाबी कलर मुलींचा खूप आवडता असतो, बरोबर की नाही? मग तो कलर कधी चेंज झाला? नंतर चेंज झाला. कधी? जेव्हा त्यांनी मॉइश्चर ॲब्झॉर्ब केलं तेव्हा तो कोणता कलर झाला? गुलाबी झाला. ओके, तर या ठिकाणी ब्रीदर तुम्हाला कळलं, मी ते कंझर्वेटरच्या जागी तुम्हाला सांगितलं, पण त्या ठिकाणी कंझर्वेटर हे वरती असतं, ब्रीदर हे खाली असतं ज्यामध्ये की सिलिका जेल असतं. ओके, तर हे दोन्ही आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आले. ओके, आणि दुसरा आहे टॅप चेंजर. मित्रांनो टॅप चेंजर म्हणजे टॅपिंग चेंज करण्यासाठी, म्हणजे आपलं व्होल्टेज त्या ठिकाणी चेंज करण्यासाठी टॅपिंगसुद्धा आपल्या टॅप चेंजरसुद्धा आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये त्या ठिकाणी वापरतो. ओके, तर मग या ठिकाणी सगळेच इक्विपमेंट आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये हे वापरतो. बट मग आपल्याला शेवटचा ऑप्शन दिला आहे का नन ऑफ दिस, म्हणजे वरीलपैकी कोणताही नाही, म्हणजे हे आपलं उत्तर नाही असा तो ऑप्शनचा अर्थ होतो. ओके, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट आन्सर. ओके, बघा 8 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला काय सांगतो? वायरिंगच्या तात्पुरत्या स्थापनेसाठी खालीलपैकी कोणत्याची शिफारस केली जाते. मित्रांनो तुम्हाला एका ठिकाणी एखाद्या वेळेस कन्स्ट्रक्शनवरती जायचं काम पडलं किंवा एखादी नॉर्मल त्या ठिकाणी काम वगैरे चालू आहे, एखादी यात्रा आहे, त्या ठिकाणी थोडीफार नॉर्मल वायरिंग जी केलेली असते, जी की थोड्या दिवसासाठी केलेली जाते, नंतर ती 4 ते 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, महिन्याभरानंतर ती काढून टाकल्या जाते, त्याला आपण तात्पुरती वायरिंग म्हणतो. त्या वायरिंगला आपण काय म्हणतो? ती वायरिंग कोणती असते मित्रांनो? क्लीट वायरिंग. आपण अशा ठिकाणी कोणती वायरिंग वापरतो? क्लीट वायरिंग. मग आपल्या खूप सारे प्रकार वायरिंगचे, किपिंग झाला, कंड्यूट झाला, सरफेस कंड्यूट झाला, अंडरग्राऊंड कंड्यूट झाला, हे सगळे कशाचे? वायरिंगचे प्रकारे. मग त्यात बॉक्स वगैरे झाली, तुमची लुपिंग झाली, टॅपिंग झाली, ट्री झाली, हे सब टाईप आहे. हे सगळं तुम्हाला काय करायचं? रिवाईज करून घ्यायचं. ओके, तर बघा मी असे तुम्हाला पॉईंट लक्षात करून आणून देतो, कारण याचं तुम्हाला लक्षात आणलं म्हणजे तुम्ही रिवाईज करायला लागता. आणि जे मी तुम्हाला पॉईंट ह्या टेस्टमध्ये सांगत असतो त्याच्यावरती 100% पुढच्या टेस्टमध्ये प्रश्न टाकत असतो. म्हणून तुम्हाला कधी या ठिकाणी टेस्ट झाल्यानंतर तिचं ॲनालिसिस कसं करायचं, जो प्रश्न आला तुम्हाला त्या प्रश्नाचा पूर्ण टॉपिक तुम्हाला फोडून काढायचा आहे, जेणेकरून पुढच्या टेस्टमध्ये तुम्हाला त्या टॉपिकवरती कोणताही या ठिकाणी प्रश्न चुकवता कामा नाही. बघा या ठिकाणी मग उत्तर काय आपलं? क्लीट वायरिंग जी काही तात्पुरती आपण यूज करतो. ओके,
बघा 9 नंबरचा प्रश्न काय सांगतो, खालीलपैकी कोणता दिवा संभाव्य मोनोक्रोमॅटिक प्रकाश निर्माण करतो. सर्वात पहिली म्हणजे तुम्हाला मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय ते लक्षात आलं पाहिजे. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, एकसारखा लॅम्प देतो तो, म्हणजे प्रकाश, म्हणजे एकसारखा प्रकाश देतो. एकदा परिपूर्ण लाईट चालू झाला की तो हा एकसारखा प्रकाश देतो. मग आपला तो लॅम्प कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. सर्वात पहिले आपल्याला असे प्रश्न, असे शब्द या ठिकाणी काय करायचं, डिक्शनरीच्या माध्यमातून बघून घ्यायचे, जेणेकरून ह्या काही मोजक्या शब्दावरती आपलं सगळं काय डिपेंड असतं. ओके, मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, मग सारखा, काय सारखा म्हणजे सारखा तो प्रकाश तुम्हाला देणार. मग असा कोणता लॅम्प आहे, तर मित्रांनो तो जो लॅम्प असतो, थोडं नॉईज कॅन्सलेशनचा इश्यू आहे मित्रांनो या ठिकाणी. ओके, बाहेरचा गाड्यांचा वगैरे आवाज तुम्हाला येणारच झाला. बघा, तर तो सारखा या ठिकाणी लाईट देतो, तो लाईट कोणता असतो, तो प्रकाश देतो, तो लाईट कोणता असतो, तो असतो सोडियम वेपर लॅम्प. मित्रांनो सोडियम वेपर लॅम्प असा असतो की तो स्टार्टिंगला वेगळा कलर देतो, पण एकदा जेव्हा तो सुरळीत चालू झाला तुम्हाला एकसारखा एक नंबर असा काय करत देतो, तो तुम्हाला लाईट प्रकाश त्या ठिकाणी देत असतो. मग तो कोणता लाईट झाला तुमचा, नंबर 1चा ऑप्शन तुमचा या ठिकाणी बरोबर असणार आहे, सोडियम वेपर लॅम्प. ओके, बघा 10 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय सांगतोय. बघा, प्रश्न सर्वात पहिले 2दा-3दा वाचून घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला तो कळेल. नाही तर तुम्ही प्रश्न गडबड करता, असं वाटतं तुम्हाला हा प्रश्न सोडून देऊ आणि पुढच्या प्रश्नावरती आपण धाप घेऊ. ओके, पण तसं काही नसतं. तुम्हाला पहिलाही धोका देतो मग आणि दुसराही धोका देतो. ओके, लक्षात ठेवा मला काय सांगायचं आहे. तर चला, कोणत्या ट्रान्सफॉर्मरचे प्राथमिक व्होल्टेजच्या बरोबरीचे दुय्यम व्होल्टेज असते, म्हणजे V1 आणि V2 हे दोन्हीही सारखं असतं. म्हणजे हा ट्रान्सफॉर्मर एक तर स्टेप डाऊन पण नाही आणि स्टेप अप पण नाही. एक तर स्टेप डाऊन असता तर मग तुमचं जे सेकंडरीचं व्होल्टेज असतं ते कमी असतं, आणि जर स्टेप अप असता तर मग हे सेकंडरीचं व्होल्टेज जे असतं ते जास्त असतं. पण इथे असं काही सांगितलं आहे काय तुम्हाला, नाही. तुमच्या प्रायमरीचं व्होल्टेज आणि सेकंडरीचं व्होल्टेज दोन्ही पण काही या ठिकाणी सारखं आहे. मग तुम्हाला या ठिकाणी दोन्ही जर व्होल्टेज जर सारखं असेल तर या ट्रान्सफॉर्मर तुम्ही आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर म्हणता, आयसोलेटेड ट्रान्सफॉर्मर म्हणता. मग तुम्हाला या ठिकाणी ऑटो म्हणायचं का, याला नाही आहे करंट म्हणायचं आहे का, नाही पोटेन्शियल म्हणायचं का, नाही याला काय म्हणायचं, आयसोलेटेड दिलं आहे. या ठिकाणी आयसोलेशन पण असतं आणि आयसोलेटेड पण असतं. तुम्हाला ऑटो ट्रान्सफॉर्मरचा जर या ठिकाणी जर विषय जर निघला, त्या ठिकाणी एकच वाइंडिंग असते, त्या वाइंडिंगला स्टॅपिंग केलेली असते सेकंडरीला. ओके, जर करंट ट्रान्सफॉर्मर जर म्हणला तर हा ट्रान्सफॉर्मर स्टेप अप असतो मित्रांनो, आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर जर म्हणला तर हा ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन असतो, जो की काय करतो, सेकंडरीला या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज कमी करून देतो प्रायमरीपेक्षा. ओके, अशा पद्धतीने आपला हा 10 नंबरचा प्रश्न होता. ओके, आजच्या सेशनमध्ये म्हणजे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये 1 तर 57 काहीतरी प्रश्न होते, आणि आजच्या टेस्ट सिरीजचा जो रिझल्ट लावणार आहे मित्रांनो आपण, तो या ठिकाणी 57 प्रश्न होते, काहीतरी आपले बहुतेक 114ची स्कोरिंग होती आजची. मग 114 म्हणजे आपण 100च्या वरती मुलांचा या ठिकाणी आजचा स्कोअर घेणार आहे. म्हणजे ज्यांना गुणा 100च्या वरती मार्क पडतील, पहिले 100 मुलं काय, पहिले 100 मुलं जे काही सर्वात पहिले टेस्ट सोडवेल, आणि त्या पहिल्या 100 मुलांमध्ये जे काही 100च्या वरती राहील, मग त्यामध्ये 100 पकडू का आपण, पकडू 100वाले पकडू, 101, 102, 104, 110, आणि ज्यांनी डबल टेस्ट सोडवली त्याला आपण डायरेक्ट टेस्ट सिरीजमधून काढून टाकणार आहे. ओके, डबल टेस्ट सोडवायची नाही आहे. तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी टेस्ट सोडू शकता डबल, पण त्याच दिवशी डबल टेस्ट द्यायची नाही, जेणेकरून आपल्याला काय होईल, रिझल्ट लावण्यासाठी या ठिकाणी इश्यू येतो. ओके, बघा या ठिकाणी 11 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, स्वचालित विद्युत लोखंडाचे तापमान याद्वारे नियंत्रित केले जाते. बघा, सर्वात पहिले लोखंड दिलं या ठिकाणी, पण या ठिकाणी लोखंड आहे का, कारण या ठिकाणी आपण जेव्हा मराठीत कन्वर्ट करतो त्या ठिकाणी प्रश्न चेंज होतो. बघा, आपण इंग्लिशमध्ये वाचू, टेम्परेचर ऑफ ॲन ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयर, म्हणजे तुमची इलेक्ट्रिक आयर म्हणजे तुमची इस्त्री आहे, कॅन बी कंट्रोल. बघा, तुमची जी इस्त्री असते ती कशा पद्धतीने मित्रांनो असते, अशा पद्धतीने तुमची इस्त्री असते, आणि या ठिकाणी असतो तुमचा थर्मोस्टॅट, आणि या ठिकाणी असतं कनेक्शन. थर्मोस्टॅट काय करतो माहिती का, जेव्हा त्याचा टेम्परेचर जास्त होतो तेव्हा ती लवचिक होऊन जाते ती पट्टी, आणि ती खाली पडते, म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट या ठिकाणून तुटतो. पण जेव्हा टेम्परेचर तिचं या ठिकाणी कमी होऊन जातं, टेम्परेचर तिचं ज्या ठिकाणी कमी होतं त्यावेळेस पुन्हा ती काय होते, कडक होते आणि वरती उठते. वरती उठल्यानंतर काय होतं, तिचं कनेक्शन परत जॉईन होऊन जातं, आणि ती आपल्या इलेक्ट्रिक जी इस्त्री असते त्याचं कनेक्शन परत करते. म्हणजे आपल्याला जर इस्त्री जास्त गरम होत असली ती ॲटोमॅटिक या ठिकाणी कट ऑफ करते. ती इस्त्री असते आपली ॲटोमॅटिक इस्त्री, आणि ती ॲटोमॅटिक वर्क आपला कोणता एक या ठिकाणी कंपोनंट करतो तो असतो आपला थर्मोस्टॅट. मग तुम्हाला थर्मोस्टॅट बघायचं आहे कुठे आहे, नंबर 1लाच बघा, नंबर 1च्या ऑप्शनमध्येच तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी तुम्हाला थर्मोस्टॅट दिलेला आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न, मल्टीमीटर काय मोजतो. सर्व लेकरांना या ठिकाणी माहिती आहे का मल्टीमीटर काय मोजतो. काही म्हणतात फ्रिक्वेन्सी मोजतात, पण या ठिकाणी मल्टीमीटर हा तुमचा फ्रिक्वेन्सी नसतो मोजत मित्रांनो. काय मल्टीमीटर काय करतो, करंट मोजतो हे मान्य करतो मी, करंट मोजतो, तो व्होल्टेज मोजतो हे मान्य करतो, आणि तो रेजिस्टन्ससुद्धा मोजतो. मल्टीमीटर हा असा आपला एक मीटर आहे मित्रांनो, तो की ॲमीटरचंही काम करतो, तो व्होल्टमीटरचंही काम करतो, तो ओम मीटरचंही काम करतो. ओके, म्हणजे नॉर्मल रेजिस्टन्स मोजण्यासाठी. ओके, कमीत कमी. ओके, तर या सर्वांचं काम तो करतो. मग आपल्या या ठिकाणी करंट मोजला, व्होल्टेज मोजला, रेजिस्टन्स मोजला, म्हणून आपलं याचं उत्तर काय असणार आहे, ऑल ऑफ दी
अबो. ओके, चला पुढचा प्रश्न. एकदम नॉर्मल ITI लेवलचे प्रश्न या ठिकाणी मी डिझाईन केलेले. ओके, आणि स्कोअर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हा स्कोअर तुम्हाला टिकून ठेवायचा आहे. म्हणजे काय करायचं, आज जर तुम्हाला 100 पडले तर उद्या 102 तरी पडले पाहिजे. मग स्कोअर कमी नाही झाला पाहिजे, स्कोअर वाढत गेला पाहिजे. आणि स्कोअर कशाने वाढतो, ॲनालिसिस हे मोस्ट इम्पॉर्टंट असतं. म्हणजे काय, जी टेस्ट दिली ना त्या टेस्टचं ॲनालिसिस करणं खूप गरजेचं असतं. थर्मोस्टॅटवर मी प्रश्न घेतला, उद्या इलेक्ट्रिक आयर्नवरती क्वेश्चन घेऊ शकतो. माझं काय, मी कशावरती सुद्धा क्वेश्चन टाकू शकतो. आणि मला एवढंच पाहिजे की तुमचे प्रश्न चुकले पाहिजे. तुमचे जेवढे प्रश्न चुकले तेवढे तुम्ही शिकणार. ओके, चला मग पुढचा. आणि कमी मार्क पडले म्हणजे त्या ठिकाणी ढासळून जायचं नाही. रोजची टेस्ट या ठिकाणी कंटिन्यू आपली 9 ते 10च्या दरम्यान असते, तसं की मी अर्ध्या तासाच्या पहिले तुम्हाला टाईम देत असतो. बघा, लहान चार्ज करंट असलेल्या बॅटरीच्या दीर्घ चार्जिंग प्रक्रियेला म्हणतात. बघा, इंग्लिशमध्ये वाचून घ्या. द लॉंग चार्जिंग प्रोसेस ऑफ द बॅटरी. म्हणजे एक बॅटरी दिलेली बघा, आणि तिला बॅटरीला काय करायचं आहे, आपल्याला लॉंग चार्ज करायचे. म्हणजे खूप जास्त वेळेसाठी. काय, लॉंग चार्ज म्हणजे काय, खूप जास्त वेळेसाठी करायचं आहे. आणि स्मॉल चार्ज द्यायचा आहे, म्हणजे करंट काय द्यायचं आहे तुम्हाला, कमी द्यायचं आहे. मग ही अशी पद्धत आपण कधी वापरतो मित्रांनो, जेव्हा तुम्ही काय करता, तुमची बॅटरी खूप पासून पडलेली आहे आणि ती या ठिकाणी खराब होत आहे. तिच्या जे बकलिंग वगैरे इश्यू त्या ठिकाणी झाला आहे, म्हणजे तिच्या ज्या प्लेट असतात त्या अशा पद्धतीने काहीतरी वाकून गेल्या आहे. ओके, अशा जर त्या ठिकाणी जर इश्यू आला तर आपण काय करतो, त्या बॅटरीला ट्रिकल चार्जिंग म्हणून एक चार्जिंगचा प्रकार आहे. तो काय करतो, खूप जास्त वेळेसाठी कमी करंट देऊन या ठिकाणी आपली बॅटरी चार्ज करतो. त्याने काय होतं, आपली बॅटरी ना 80% तरी या ठिकाणी चांगली होऊ शकते. नाही झाली तर आपल्याला ती बॅटरीच्या प्लेट्स वगैरे या ठिकाणी चेंज करावं लागतात. ओके, मग ती आपली पद्धत कोणती असते, जी की आपण खूप जास्त वेळेसाठी करंट कमी देऊन त्या ठिकाणी या ठिकाणी आपली बॅटरी चार्ज करतो. ती पद्धत कोणती असते, ट्रिकल चार्जिंग. ओके, ट्रिकल चार्जिंग ती पद्धत आपली असते. ती तुम्हाला कन्सेप्टनुसार या ठिकाणी क्लिअर झाली असं मी अशा बाळगतो. बघा, केबल अप टू 1000 वोल्ट. बघा, इश्यू असा आहे तो मित्रांना की 1000 वोल्टमध्ये त्यांना 1 kV असतं हे कळत नाही. सर्वात पहिले लक्षात ठेवायचं, 1000 व्होल्ट म्हणजे काय असतं, तुमचं 1 kV असतं. ओके, 1 kV काय कॅटेगरीजाईड असू द्या, काय तर माझी जीभच वळून नाही राहिली आज. बघा, 1000 व्होल्टपर्यंतच्या केबलची वर्गीकरण केले जाते. बघा, 1 kV पर्यंत असतं, 11 kV पर्यंत असतं, त्यानंतर 11 kV टू 33 kV असतं. लक्षात द्या माझं काय, मी काय बोलतो आहे. त्यानंतर 33 kV ते 66 kV असतं. ओके, आणि 66 kV ते त्याच्या अबो असतं. ओके, कुठे 132 त्याच्या kV त्याच्या अबो दिले. ओके, अबो म्हणजे त्यापेक्षा जास्त. आता 1 kV म्हणजे काय असतं मित्रांनो, तुमचं असतं ते लो व्होल्टेज. ओके, 11 kV म्हणजे काय असतं, हाय व्होल्टेज. ओके, आता 11 kV ते 33 kV सुपर टेन्शन. कोणतं, सुपर टेन्शन. ओके, सुपर टेन्शन झाला. 33 kV ते 66 kV असतं एक्स्ट्रा हाय टेन्शन. कोणतं असतं, एक्स्ट्रा हाय टेन्शन. ओके, एक्स्ट्रा हाय टेन्शन व्होल्टेज ते असतं. आता 66 kV पेक्षा जास्त कुठे असं दिलं आहे पुस्तकात, कुठे 132 kV पेक्षा जास्त दिले, तर या दोघांना मिळून काय म्हणतो आपण, एक्स्ट्रा सुपर हाय टेन्शन. काय, एक्स्ट्रा सुपर हाय टेन्शन किंवा नुसतं सुपर टेन्शन तरी म्हणलं तर चालतं. ओके, हे पेपरला लाखो वेळेस पेपरला आलेलं आहे मित्रांनो. हे कन्सेप्ट काय, लाखो वेळेस पेपरला आलेलं आहे. ओके, चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. ही तुमची गाडी आहे बघा पेपरची, ही तुम्ही जर चांगली चालवली तर तुम्हाला चांगले मार्क पडते, नाही तर मग आहेच, मग तुमचा गेमच होणार, 100% गेम होणार. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, 15 नंबरचा बाबा काय सांगतोय बघा, खालीलपैकी कोणते वर्ग इन्सुलेशन 90 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करू शकते. बघा, आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, मी इन्सुलेशन क्लासचा त्या ठिकाणी व्हिडिओ घेतलेला आहे. त्या ठिकाणी मी एक ट्रिक सांगितली आहे, ती ट्रिक मी या ठिकाणी सांगत नाही तुम्हाला. आता ही ट्रिक सांगितली, या ट्रिकनुसार तुम्ही हे ग्रुप या ठिकाणी पाठ करू शकता. ओके, आणि हे ग्रुप पाठ करण्यासाठी नॉर्मल 5 सेकंद लागतात मित्रांनो. तुम्ही जर माझी ट्रिक जर यूज केली ना तर 5 सेकंदात तुम्हाला किती प्रश्न सुटणार बघा. या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला, 1 2 3 4 5 6 7 प्रश्न, 7 पैकी 1 प्रश्न प्रत्येक पेपरला तुम्हाला ITIच्या बघायला भेटतो. या ठिकाणी सिरीज वाईज 90 असतो बघा, हा असतो 105. ओके, 90 झाला, 105 झाला, बहुतेक असतो 120 130, नंतर असतो 155 180 आणि 180पेक्षा जास्त हे असतं. आणि तुम्हाला कशाचं विचारलं आहे आता, 90 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला इथं 90 डिग्री सेल्सिअस कोणाचं दिसतं, ते दिसतं वाय क्लासचं. कशाचं, वाय क्लासचं. मग तुम्हाला वाय क्लास नंबर 1च्याच ऑप्शनला दिसतंय ना.
मग ही जर माझी ट्रिक जर तुम्ही वापरली, पण ट्रिक मी इथं सांगणार आहे तुम्हाला नाही, कारण तेवढा टाईम आपल्याला या ठिकाणी आहे का नाही. मग तुम्हाला आपल्या चॅनलवरती जायचं आहे, इन्स्टॉलेशन क्लास म्हणून त्या ठिकाणी एक व्हिडिओ आहे 9 ते 10 मिनिटाचा, त्यामध्ये मी याची कन्सेप्ट एकदम क्लिअर सांगितली आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर जन्मात कधी तुम्ही हे काय करणार नाही, विसरणार नाही. ओके, चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या ट्रान्समिशनसाठी मानक व्होल्टेज नाही. बघा तुम्ही या ठिकाणी काय काय ऐकलं असेल, 132 किंवा ऐकलं असेल, 400 किंवा 440 किवी जर ऐकलं असेल, त्यानंतर 765 किंवा 760 750 ही सुद्धा ऐकलं असेल. बट तुम्ही 222 कुठं ऐकलं का रे? ऐकलं का कधी हे व्होल्टेज कधी ऐकलं का ट्रान्समिशन लाईनचं? मी तरी नाही ऐकलं. जर तुम्ही ऐकलं असेल तर मला कॉल करून सांगा. नाही सर आम्ही ऐकलं होतं, तुम्ही कसं काय मला असं चुकीचं सांगितलं, मला कॉल करून सांगा. मग मी त्याला सांगतो की तुम्हाला अभ्यास कुठून करायचा आहे, तू कोणाकडे लेक्चर केले, काय केले, तुझी सगळी जन्मकुंडली सांगतो. तू जर हे जर केलं असेल तर, हे जर तू जर या ठिकाणी काय प्रॉपर स्टँडर्ड व्होल्टेज जर तू म्हणत असेल तर, हे स्टँडर्ड आहे, हे स्टँडर्ड आहे, हे स्टँडर्ड आहे, पण हे स्टँडर्ड नाही आणि कोणतं स्टँडर्ड नाही ते तुम्हाला विचारलं आहे. म्हणून तुमचं 222 व्होल्ट हे काय स्टँडर्ड या ठिकाणी नाही. किवी घेतलं आहे मी या ठिकाणी बघा. तर हे किवीचे या ठिकाणी मी विसरलो आहे, व्होल्टेज टाकले आहे. या ठिकाणी किवी घ्या, किवी म्हणजे किलो व्होल्ट आहे बघा. ओके, किलो व्होल्ट घ्या. 132 व्होल्ट नाही ते 132 किवी आहे. ओके, त्या ठिकाणी टाईप करताना चुकलं आहे बघा. चला पुढचं बघा. केबलमधील कंडक्टरवरील इन्सुलेशन लेअरची जाडी यावर अवलंबून असते. बघा मला सांगा, तुमच्या घरामध्ये या ठिकाणी काय वायर असतात. एखाद्या वेळेस जर फॉल्ट झाला आणि तिथलं जर व्होल्टेज वाढलं तर काय होतं, तुमच्या घरातले केबल फटाफटा फुटतात, इन्सुलेशन फुटतं आणि त्याच्यातून बाहेर धुपण निघतं. असं का होतं बरं? कारण त्या ठिकाणचं प्रेशर वाढतं आणि प्रेशर वाढल्यानंतर ते प्रेशर त्या ठिकाणी तो कंडक्टर टिकू शकत नाही, त्या प्रेशरला तो फुटतो आणि ते प्रेशर बाहेर फेकल्या जातं. ओके, मग आपल्या व्होल्टेजला आपण प्रेशर म्हणतो, जे काही आपल्या कशावरती डिपेंड करतं, इन्सुलेशनवरती. जेवढं व्होल्टेज जास्त असतं मित्रांनो तेवढं तुम्हाला हाय इन्सुलेशन त्या ठिकाणी वापरावं लागतं. म्हणून या ठिकाणी तेच विचारलं आहे, आपलं इन्सुलेशन लेअरची जाडी कशावरती अवलंबून असते. तर 100% प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, तुमच्या इन्सुलेशनची डायरेक्ट जी जाडी असते ती तुमच्या व्होल्टेजवरती अवलंबून असते. कधीच चुकून करंट मारू नका, कारण ते दुसरी कन्सेप्ट आहे पुढच्या टेस्टमध्ये, त्यावरती सुद्धा क्वेश्चन घेतो. ओके, चला. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरमध्ये टिंब काय माहीत प्रश्न. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर बघा, एपीटी असतो, तुम्हाला माहिती आहे एपीटी, आणि इकडे असतो बीजेटी. ओके, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर आणि फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर हे 2 प्रकार आहे ट्रान्झिस्टरचे. ओके, मग कोणता करंट कंट्रोल असतो, हा असतो करंट कंट्रोल, हा असतो व्होल्टेज कंट्रोल, हा असतो बायपोलर, काय हा बायपोलर, हा काय असतो युनिपोलर. म्हणजे दोन्ही साईडला पास होणार, हा फक्त एका साईडला पास होणार. आणि प्रश्न तोच विचारला आहे तुम्हाला की फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर हॅज म्हणजे तो युनिपोलर असतो की बायपोलर असतो. दोनच या ठिकाणी ऑप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी गेम करायचा आहे प्रश्नाचा. मग तो काय सांगितलं मी, एपीटी फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर काय असतो, तो काय असतो सांगा, व्होल्टेज कंट्रोल असतो, पण तो काय आहे युनिपोलर आहे, युनिपोलर. जर एपीटीची फॅमिली जर सांगायची झाली तर कोणता सांगसाल तुम्ही, जे फेट. ओके, जे फेट, JFET जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. नंतर मॉसफेट, मॉसफेट एपीटी. ओके, म्हणजेच काय मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. हे तुम्हाला याचे फुल फॉर्म येतात, काय जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, नंतर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. हे तुम्हाला या ठिकाणी फुल फॉर्म लक्षात ठेवायचे आहे. ओके, चला या ठिकाणी याचं उत्तर काय असणार आहे, वन डायरेक्शन म्हणजे काय युनिपोलर, कोणता एपीटी आपला. जर बीजेटी असतात तो काय असता बायपोलर. फॉरवर्ड बायस PN जंक्शन आहे. बघा या ठिकाणी एक PN जंक्शन मी काढून घेतो आणि तुमची कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करतो. माफ करा, P आणि N आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही बॅटरी जोडली, बॅटरी कशी जोडली यालाच करायचं आपल्याला फॉरवर्ड म्हणजे काय, Pला तुम्हाला पॉझिटिव्ह द्यायचं आहे आणि Nला तुम्हाला निगेटिव्ह द्यायचं आहे. दिलं मग मी, आणि हे काय झालं मग फॉरवर्ड झालं. तर इथे रेजिस्टन्स किती असेल ते मला सांगायचं आहे. इथे रेजिस्टन्स किती असेल मला सांगा. अरे करंटला जायला कोणताही अडथळा नाही आहे, करंट डायरेक्ट जाऊ शकतो. काही आहे का इथं रेजिस्टन्स, एकदम कमी रेजिस्टन्स या ठिकाणी आहे. कन्सेप्ट जर क्लिअर असली तर माणूस सह्याद्री पण चढू शकतो. फक्त त्या ठिकाणी डोकं पाहिजे माणसाला, कुठं हात द्यायचा, कुठं पाय द्यायचा, कशात पाय घालायचा, कशात नाही घालायचा. एवढी कन्सेप्ट जर क्लिअर असली तर माणूस काही पण करू शकतो, बरोबर नाही. या ठिकाणी आपल्याला फक्त इलेक्ट्रिकलची कन्सेप्ट क्लिअर करायची, बाकी काय फालतू कामं करायची नाही, बरोबर. या ठिकाणी किती असेल तुमचा रेजिस्टन्स, मग लो रेजिस्टन्स असेल. जर हाय असतं तर काय असतं मित्रांनो, इथं असता तुमचा N, मग इथे असता P. मग हे काय झालं तुमचा रिव्हर्स झालं. जर फॉरवर्ड असले तर तुमचा काय असतो, लो रेजिस्टन्स असतो, आणि जर रिव्हर्स असला तर तो खूप जास्त हाय रेजिस्टन्स असतो. मग याचं उत्तर असणार आहे आपलं नंबर 2, कारण आपलं फॉरवर्ड बायस आपल्याला रेजिस्टन्स विचारला आहे. फॉरवर्ड बायस इन अ जंक्शन हॅज लो रेजिस्टन्स असतो. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा, 20 नंबरचा. हाऊ इज अ लाईट प्रोड्यूस इन
ॲन इलेक्ट्रिक डिस्चार्ज लॅम्प. बघा, इलेक्ट्रिक डिस्चार्ज दिव्यामध्ये प्रकाश कसा निर्माण होतो. बघा या ठिकाणी सुंदरसा असा छोटासा लॅम्प आहे बघा, दिसला तुम्हाला. आणि या ठिकाणी आहे त्याचा आतली या ठिकाणी हे, बरोबर. तर या ठिकाणी काय असतं माहिती का तुम्हाला, या लॅम्पमध्ये काय असतं सांगा काय असतं. या ठिकाणी असतो आयोनायझेशन या ठिकाणी होतं. कशामध्ये, ह्या लॅम्पमध्ये कशाचं आयोनायझेशन होतं, गॅसचं. याच्यामध्ये जो गॅस असतो मग तो आर्गॉन असतो, हेलियम असतो, निऑन असतो. काय असतो, निऑन असतो. हे गॅस असते आणि हे गॅस काय होतात त्या ठिकाणी वेपराईज होतात. काय वेपराईज होतात, आयोनाईज होतात आणि त्यामुळे आपला लॅम्प लागतो. मला सांगा, तुम्ही जर हा काच फोडला, तुम्ही जर करून बघितला, 100% करून बघितला असेल. हा काच फोडला, हे तुमचं या ठिकाणी हे या ठिकाणी फिलामेंट काच फोडला, गाच म्हणजे लाईट फोडला, तर तुम्हाला लाईट फोडताना बपकन आवाज येतो. बपकन आवाज काय येतो, कारण प्रेशराईज या ठिकाणी गॅसेस आपण त्या ठिकाणी त्यामध्ये भरले असतात. ते गॅस एकदम बाहेर पडतात आणि त्या ठिकाणी जर तुमचा फिलामेंट तुटला आणि तुम्ही जर तो लाईट लावला, फिलामेंट लगेच जळतो. बघा का जळतो, कारण तो ऑक्सिजनच्या या ठिकाणी काय करतो, संबंधात येतो. ऑक्सिजनच्या सोबत त्याची रिॲक्शन होते आणि तो डायरेक्ट जळून जातो. पण या ठिकाणी असं जर असलं आपलं, काय होतं, ते व्हेपराईज होतं, आयनाईज कशासोबत, गॅसेससोबत. त्यामुळे तो काय होतो, लॅम्प आपला ग्लो करतो. मग तेच विचारलं आहे आपल्याला, हिटिंग इफेक्टवरती काम करतो का तो, नाही. मॅग्नेटिक काय, नाही. तो काय करतो, आयोनायझेशन करतो गॅस अँड व्हेपरसोबत. ओके, म्हणून तो लॅम्प आपला त्या ठिकाणी लागतो. कळलं मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. 21 नंबर म्हणजेच 20 नंबर. DC शंट मोटरमध्ये टॉर्क आणि आर्मेचर करंटचा काय संबंध आहे. पहिले सांगतो DC सिरीज, ही शंट विचारली, DC सिरीज सांगतो, नंतर सांगतो DC शंट सांगतो तुम्हाला. ओके, बघा DC सिरीजचा जर कन्सेप्ट जर तुम्हाला बघायचा जर झाला तर तो टॉर्क असतो त्या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आर्मेचरच्या करंटच्या वर्गाला. आर्मेचर करंटच्या वर्गाला कशात, DC सिरीजमध्ये. तेच जर DC शंटमध्ये जर बघायचं झालं तर टॉर्क हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो फक्त आर्मेचर करंटच्या. कसं, आर्मेचर करंटच्या. आणि तुम्हाला विचारलं मग हे लिनियर आहे का नॉन लिनियर आहे. आता छोट्या लेकराला पण कळतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल नुसता आर्मेचर करंटला आहे तर हे लिनियर असला, आणि याचा जर कन्सेप्ट तुम्हाला विचारला असता तर हे काय असतं, नॉन लिनियर. बरोबर का नाही, नॉन लिनियर, हे लिनियर. बघा कधी लक्षात ठेवा, जर वर्गाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असलं तर नॉन लिनियर असतं, जर वर्गाला डायरेक्टली प्रोपोर्शनल नसलं तर तो असतो लिनियर. मग आपल्याला तेच विचारलं आहे, DC शंट मोटरमध्ये टॉर्क आर्मेचर करंटच्या कसा संबंधित आहे, तर तो कसा आहे मित्रांनो, लिनियर आहे. म्हणजे त्याचा ग्राफ कसा पण येतो अशा पद्धतीनं. आणि जर या ठिकाणी जर तुम्हाला सिरीजचा काढायचा झाला तो लिनियर येत नाही, तो नॉन लिनियर म्हणजे कसा येऊ शकतो, अशा पद्धतीने असा ग्राफ तो येऊ शकतो. चला मग या ठिकाणी आपला ऑप्शन काय आहे, 1 नंबरचं लिनियर. ओके, चला लेकरांनो पुढचा प्रश्न बघूया. जर आता काही लोकांचं या ठिकाणी म्हणणं झालं की सर ऑप्शनसुद्धा या ठिकाणी मराठीत द्या. मायबाप या ठिकाणी आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये असे काही शब्द आहे ते मराठीमध्ये लिहिल्यानं त्याचं एकदम अपमान होतो बघा. त्यामुळं काय आहे, इंग्लिश जास्त परफेक्ट या ठिकाणी जर तुम्ही कराल या ठिकाणी तर पेपरमध्ये जास्त मार्क पडत. कारण मराठीची एवढी काही इज्जत काढल्या जाते ना आपल्या पेपरमध्ये, ते पूर्ण काय केलं असतं या ठिकाणी ट्रान्सलेट केलं असतं, जसं की या ठिकाणी आपण करतोय बघा तसंच. त्यामुळे या ठिकाणी पूर्ण काही त्याचे काय होतात, चेंज होतात अर्थ. ओके, बघा इफ अल्टरनेटर वाइंडिंग ह्याचं बघा फ्रॅक्शनल पीच आहे दिलेला. असं बघितलं का आपण भिवून जातो. फ्रॅक्शनल पीच दिलेला आहे 5/4. इट्स कॉईल स्पॅन इज डिग्रीमध्ये तुम्हाला काढायचं आहे तर काय करावं लागतं, एकदम सोपं आहे. तुम्हाला काय दिलं आहे, फ्रॅक्शनल पीच, तो लिहून घ्यायचा आणि गुणिले काय आपली डिग्री काय असतो 180. बस एवढं करायचं आहे तुम्हाला. एवढं केल्यानंतर तुम्हाला 2.2 मार्क पडतात आपल्या मेन पेपरमध्ये. आपण आपल्या पेपरमध्ये फक्त 2 पॉईंट देतो एकायला आणि कोणतीही निगेटिव्ह सिस्टम नाही आहे, त्यामुळे एवढे भरामसाठ मार्क पडत आहे तुम्हाला. म्हणजे असं काही समजू नका तुम्ही आबाळ घातलं म्हणून. ओके, मार्क पडता एवढे तुम्हाला. चला या ठिकाणी काय, 6 18 इथं आले तुमचे 30, 5 त्रिक 15 आणि हा राहिलेला 0. म्हणजे तुमचा 150 डिग्री काय 150 डिग्री उत्तर आलेलं आहे. मग अशा पद्धतीने एवढं सोपं या प्रश्नाचं उत्तर होतं, ज्यामध्ये की तुम्हाला 2 मार्क हा प्रश्न या ठिकाणी करून देणार होता, तुम्हाला मिळून देणार होता. मग तुम्ही केलं काय, नाही, कारण तुम्हाला माहीतच नव्हतं. पीच जर तुम्हाला फ्रॅक्शनल पीच दिलेला असेल अशा पद्धतीने, तुम्हाला जर त्याला 180ला गुणलं तर या ठिकाणी तुमचं उत्तर येतं 150 डिग्री. चला कुठे 150 डिग्री, या ठिकाणी डिग्री द्यायला पाहिजे होतं, दिलं नाही बाबा यांनी. चला 150 डिग्री दिसतं येतं मला. चला पुढचा प्रश्न 23 नंबर. 3 फेज स्टार कनेक्टेड सिस्टमचे फेज व्होल्टेज 200 व्होल्ट आहे.
फेज व्होल्टेज दिलं आहे बघा 200 व्होल्ट. आता लाईन व्होल्टेज काढायचं. सर्वात पहिले स्टार दिलं आहे, मग स्टारचे नियम माहीत पाहिजे तुम्हाला. व्होल्टेजचे काय असतो, VL इज इक्वल टू असतो √3 VPH. काय असतो, √3 VPH. तुम्हाला लाईन व्होल्टेज काढायचं आहे, मग VL बरोबर हा √3 जसाच्या तसा गुणिले तुम्हाला किती व्होल्टेज दिलं आहे 200. √3ला आपण 1.73 म्हणतो, बहुतेक म्हणतो, हा कन्फर्म करून घ्या, बरोबर 200. आता याचा करा बघा, गुणाकार करा बरं तुम्ही. 2 त्रिक 6, 2 साती 14, 2 1 2 1 3, 346 पॉईंट समथिंग येतं बघा. हे 2 शून्य, हे 2 नंतर पॉईंट, ओके. आणि हे 2 शून्य इथं दिले, नंतर 2 नंतर पॉईंट, तर हे 2 शून्य कट झाले, इथं पॉईंट आला 46 पॉईंट 346 पॉईंट समथिंग. कसं आलं सांगू का, 1.73 गुणिले 200 केलं तुम्ही. बघा आपण ह्या दोन्ही याला गुणून घेऊ. 2 त्रिक 6, 2 साती 14 4, आजचाला 1 2 1 2 1 3, 300 आलं आणि हे 2 शून्य जशीचे तशी लावले. आता 2 नंतर पॉईंट आहे, मग हा पॉईंट इथं येईन. पॉईंट इथं म्हणजे शून्याच्या आली कोण पॉईंट म्हणजे काय गरजेचं आहे का नाही काय, म्हणून आपलं हे कट होऊन जातं 346. मग इथं 346 नंतर पॉईंट नंतर 4 आले. या गरज नाही आपल्याला, 346 पॉईंट समथिंग भेटलं ना आपल्याला, संपला विषय. त्याच्यासोबत आहे का म्हणजे 346.4, 346.3, 2 असं आहे का नाही आहे, म्हणून आपलं डायरेक्ट उत्तर मारून टाकायचं अशा पद्धतीने. ओके, काहीच नाही, एकदम सोपं आहे बघा. ट्रिक जर लक्षात आली. हां, हेच तुम्हाला काय सांगितलं मी, स्टारमध्ये VL इज इक्वल टू काय असतं, VL इज इक्वल टू √3 VPH असतं. तेच आपल्याला जर या ठिकाणी IL इज इक्वल टू डायरेक्ट IPH असतं, म्हणजे आपल्याला काढायचं काम या ठिकाणी नसतं. तेच डेल्टामध्ये जर काढायची झाली, डेल्टामध्ये VL इज इक्वल टू VPH असतं, ओके. आणि IL इज इक्वल टू √3 IPH असतं, म्हणजे दोघांचं उलटं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघा पुढचा प्रश्न, 200 वोल्ट AC मशीन हॅज अ शंट रेजिस्टन्स. बघा या ठिकाणी 200 वोल्टची कशी आहे, शंट आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काढूनच दाखवतो ना मी. हा झाला आपला आर्मेचर, ही झाली तुमची शंट वाइंडिंग, आणि हा झाला तुमचा इकडे सप्लाय, ओके. बघा ही झाली तुमची शंट. काय झाला, शंट रेजिस्टन्स दिला आणि शंटचाच आपल्याला व्होल्टेज दिला आहे. मग तुम्हाला काढायचा काय सांगितलं या ठिकाणी, करंट. I इज इक्वल टू काय असतो मित्रांनो, V/R असतो. सोपं एकदम, काहीच नाही, डायग्राम पुसून टाकतो मी. व्होल्टेज किती दिला आहे तुम्हाला, 220 दिला आहे. या ठिकाणी माफ करा, या ठिकाणी किती झालं आहे बघा. आता हे 440 आहे मला तरी वाटतं. या ठिकाणी 4000 किती झालं बघा, 4 लय मोठं झालं आहे, 4400 झालं. या ठिकाणी 400 बघा फक्त, या ठिकाणी चुकलं आहे बघा. 200 भागिले 440 करायचं. हा 1 0, हा 1 0 काटायचा. 22 1 22, 22 2 44, 102 आलं. दिसते का 102 नाही. 102ला आपण काय करतो, 0.5 करतो. कसं काढलं सांगू का, बरं कसं काढलं सांगतो. भाग जात नाही, 0 पॉईंट घेतला, इथं 10 झाले, 2 पंचे 10, अशा पद्धतीने येतो तुमचं 0.5. ओके, कुठे दिसतंय का बघा. फक्त या ठिकाणी बघा, इंग्लिशमध्ये चुकलं आहे मी मान्य करतो, पण मराठीमध्ये दिलं येणार आहे खाली 440. मग काय तुम्हाला कमेंट केलं एवढं या ठिकाणी टेलिग्रामला चुकलं म्हणून. मराठीत पण वाच जा, दोन्ही पण या ठिकाणी रेफर करत जा. मी असं म्हणत नाही फक्त इंग्लिश करा म्हणून. ओके, बघा मग काय 0.5 अँपियर इथं दिसते नंबर 2ला. चला 25 नंबर. आत्ताशी प्रश्न अर्धे पण झाले नाही मायबाप. ओके, बघा या ठिकाणी 32 मिनिटाचं सेशन कंप्लीट झालं. 4 पोल DC जनरेटर 1500 RPMवर कार्यरत करते, तर त्या ठिकाणी काय आर्मेचर वाइंडिंगचा विद्युत प्रवाहाची वारंवारता काढायची, फ्रिक्वेन्सी काढायची तुम्हाला भाऊ. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो, कसा कन्वर्ट करायचा मी सांगतो. NS बरोबर काय असतो 120F/P. हे दोघं गुणाकार आहेत, ते शेवटपर्यंत गुणाकारात राहिले पाहिजे. नवरा बायको येतो, मग शेवटपर्यंत नवरा बायकोच राहिले पाहिजे, बरोबर. अशीच कन्सेप्ट या ठिकाणी यांची ठेवायची आपल्याला, बरोबर. आता हे दोघं गुणाकारात राहिले पाहिजे, असं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. बघा यप आपला इकडे येईल, यप इकडे आला म्हणजे खालची कंपोनंट या ठिकाणी गुणाकारात असेल म्हणजे 120 खाली गेला. आता NS आणि P गुणाकारात आहे, मग त्यांना दोघांना वरती टाकू आपण, बरोबर. NS गुणिले P. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला झाला तयार. NS किती झाला, 1500 झाला, 1500 लिहिला मी. पोल किती दिले, 4 दिले, आणि खाली 120. 0शी 0 काटला, 4 त्रिक 12, 3 चोक 12, 3 5 15, आणि राहिलेला 0 म्हणजे 50 हर्ट्झ. अशी मस्त गोजिरवाणी तुमची फ्रिक्वेन्सी या ठिकाणी आली आहे. ओके, तर 50 हर्ट्झ कुठे दिसते, डबल सांगू नका मला, म्हणू नका. डायरेक्ट या ठिकाणी 2 मिनिटाला सेशन पाठीमागं न्यायचं आणि परत बघायचं. ओके, सर्वात सोपी पद्धत. चला 26 नंबर. जर वायरची दिलेली लांबी दुप्पट केली तर तिचा प्रतिकार काय असेल. बघा या ठिकाणी भांडणं लागले पोलांची की या ठिकाणी द गिवन लेंथ ऑफ द वायर डबल. अरे भाई, वायरची लेंथ डबल केली, मग त्यांचं म्हणणं आहे वायरची लेंथ ती डबल ओढून केली का वायरला वायर लावून केली, असं झालं. वायरची लेंथ डबल केली तर या ठिकाणी N²R या ठिकाणी होतं, मला मान्य आहे. ताणली ना तुम्ही, ती ताणली ना, N²R हे होतं मान्य आहे. पण जर जोडून केलं तर
R/N² आहे किंवा मग असंच आहे, पण स्क्वेअर आहे बहुतेक हां, चुकू शकतो मी माणूस या बहुतेक N² R/N² काय याला जोडला तर आणि ताणला तर आहे, पण भाई मी जोडला पण सांगितलं नाही, ताणला पण सांगितलं नाही. तुम्हाला ओम लॉ काय सांगतो? सर्वात पहिली गोष्ट रेफर करा ना तुम्ही. तुम्हाला ओम लॉज काय सांगतो? R=ρ सांगतो. तुम्हाला या ठिकाणी जर काहीच नसलं सांगेल तर हे रेफर करायचं. जर काय सांगलं तुम्हाला ताणायची आणि जोडायची, तुम्हाला भानगडी कोणी सांगितलं इथं? मी सांगितलं का ताणवलं जोडलं म्हणून? असं काही सांगितलं का बाहेर? नाही ना सांगितलं. मग तुम्ही छोटी या ठिकाणी कन्सेप्ट रेफर करा ना रेजिस्टन्सची. भाऊ या ठिकाणी ताणायचा आणि जोडायचा काय प्रश्न आहे इथं? अजिबात नाही, प्रश्नच नाही ना. मग कशाला भांडणं करू आल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जाऊन? मी ताणवलं आणि मी जोडलं या ठिकाणी, मग तुम्ही असं का दिलं? अरे भाई थोडं या ठिकाणी सर्वात पहिले ओम्स लॉची कन्सेप्ट तू बघ. जर तुला दिलं असेल की हा वायर आहे, याला मी ताणवलं आणि मोठं केलं, मग वापरतो तो N²R फॉर्म्युला. जर या ठिकाणी मी बोललो तुला हा कंडक्टर आहे, याला मी पुढचा जोडला, मग जोडतो R/N² कोणता तो फॉर्म्युला आहे तुझा तू. हां, मी या ठिकाणी काय बोललो? डायरेक्ट नुसतं बोललो जर वायरची दिलेली लांबी दुप्पट केली मग काय होईल तुझं? या ठिकाणी तुझं R आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल L आहे. जर ही तू दुप्पट केली माय बाप तर ही सुद्धा दुप्पट होणार आहे, कारण ते काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एकमेकांच्या, म्हणून तुझं दुप्पट या ठिकाणी डबल केलं आहे तू नंबर 1चं ऑप्शन. ओके, कळलं आता? जर तुला जोडायचं आणि ताणायचं त्या ठिकाणी दिलेलं नसलं, तुला ओम्स लॉ रेफर करायचं या ठिकाणी. जर ते दिलं असेल तर तुला तर N² त्याचा फॉर्म्युला लावायचा. बरोबर कळलं? तुलाच बोलतोय, तू काय कर, एकदा रेफर कर आपला सेशन, मग सांगते. मग या ठिकाणी बघ तुझा या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, या ठिकाणी पुढचा सेशन बघा, नंबर 227चा प्रश्न आहे. या ठिकाणी कंडक्टरमध्ये निर्माण होणारी उष्णता टिंबटिंबच्या वर्गाच्या प्रमाणात असते. म्हणजे काय बोललं या ठिकाणी बघा, हीट प्रोड्यूस होते. मान्य, हीट प्रोड्यूस होते. कशामध्ये होते? कंडक्टर इज प्रोपोर्शनल टू. बघा या ठिकाणी काय सांगितले, सर्वात पहिले लक्षात ठेवा, हीट प्रोड्यूस किती होती? I²R. मान्य करता तुम्ही? हीट किती प्रोड्यूस होते? I²R. तेच बोलले कंडक्टरमध्ये निर्माण होणारी उष्णता इथं टिंबटिंब पाहिजे होतं, टिंबटिंबाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. लक्षात ठेवा, जर हीटचा फॉर्म्युला जर तुम्हाला हा पॉवरचा झाला, जर हीटचा जर कन्वर्ट केला तुम्ही I²RT होतो, आणि यामध्ये वर्ग कोणाला दिला आहे? करंटला दिला आहे. ढळढळ तुम्हाला तुमची हीट ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तुमच्या I²ला. मग तुम्हाला प्रश्नात उत्तर काय द्यायचं आहे? पॉवर रेजिस्टन्स द्यायचं आहे का नाही? हो. मग तुम्हाला हे प्रश्न कशाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल सांगतो? I²च्या. मग I काय? तुमचा करंट. मग करंटच्या स्क्वेअरचा इथं या ठिकाणी प्रोपोर्शनल आला ना, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर येणार आहे. बरोबर कळलं तुम्हाला? चला पुढचा प्रश्न. जेव्हा सोडियम बाष्प दिवा चालू केला जातो तेव्हा प्रारंभिक रंग कोणता असतो? बघा कोणता दिवा सांगितला आहे तुम्हाला? सोडियम वेपर लॅम्प. सोडियम वेपर लॅम्पचं या ठिकाणी लय मोठी फॅमिली आहे बघा, लय मोठे क्वेश्चन त्या ठिकाणी तयार होतात त्यावरती. सर्वात पहिले जेव्हा दिवा लागतो ना, हा दिवा चालू होण्यासाठी 5 ते 10 मिनटं लागतात. म्हणजे काय? जेव्हा तुम्ही ह्या दिव्याचं बटन दाबलं बापू, काय बटन दाबल्यावर तो थोडा लागतो. त्याची फायनल स्टेज येण्यासाठी 5 ते 10 मिनटं या ठिकाणी त्याला लागत असतात. म्हणून आपण हे सुद्धा म्हणतो की सर्वात लेट चालू होणारा दिवा कोणता असतो आपला? म्हणजे लिहा तो कोणता असतो? सोडियम वेपरला. आणि स्टार्टिंगला तो कोणता कलर या ठिकाणी देतो? स्टार्टिंगला कोणता कलर देतो? कोणता? स्टार्टिंगला म्हणजे कलर कोणता? लाईटाचा. तो कोणता देतो मायबाप या ठिकाणी? कधी कधी तुम्हाला लाल सांगतात काय, आणि कधी कधी सांगतात गुलाबी. काय? गुलाबी. ओके, कधी कधी लाल सांगतात, कधी कधी गुलाबी सांगतात. स्टार्टिंग कलर. आणि जेव्हा तो कम्प्लिटली या ठिकाणी लाईट या ठिकाणी आपल्याला देतो, नंतर असतो तो YELLO. W काय? W येलो म्हणजेच काय? पिवळा कलर. कधी देतो तो? नंतर देतो. तर स्टार्टिंगला कोणता दिला त्याने आपल्याला? गुलाबी किंवा लाल. मग आपल्याला या ठिकाणी काय दिसतं? पिंक. काय दिसतं? पिंक. नंबर 1ला दिसते बघा, पिंक. बरोबर. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या घटकाला डायनॅमिक एलिमेंट म्हणतात? खूप साऱ्या प्रश्न चुकला. डायनॅमिक एलिमेंट. बघा तुमचा रेजिस्टन्स या ठिकाणी मला सांगता या ठिकाणी एनर्जी स्टोअर करतो का? नाही करत. इंडक्टर करतो का? हो भाऊ करतो. कॅपॅसिटर करतो का? हो करतो ना. हे दोन्ही एलिमेंट करताना हा नाही करत. मग डायनॅमिक एलिमेंट त्यालाच म्हणलं आहे, हे दोघं काय करतात या ठिकाणी? एनर्जी स्टोअर करतात. म्हणून याला काय म्हटलं तुम्ही? डायनॅमिक एलिमेंट म्हणलं या दोघांना. कुठे दिसतात? हा बी. मग दोन्ही जर उत्तर द्यायचं असेल काय? बोथ B and C काय तुमचं या ठिकाणी बरोबर असणार आहे. म्हणून आपलं ऑप्शन काय झालं या ठिकाणी? C बरोबर आलं आहे. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न. डायनॅमिक एलिमेंट कळलं तुम्हाला कोणते? इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे दोघंही आपले काय? डायनॅमिक एलिमेंट त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रतिकार शक्ती कशी नष्ट करतो? प्रतिकार म्हणजे काय? रेजिस्टन्स आहे. कोणता? रजिस्टर. ओके, हा झाला तुमचा रजिस्टर. रजिस्टर हा काय करतो? तुमची जी एनर्जी आहे ती कशाच्या माध्यमातून हा डिसिपेट करतो, म्हणजे बाहेर टाकतो.
बघा मी या ठिकाणी तुमच्यासाठी एक रजिस्टर काढतो ओके, आणि या ठिकाणून करंट फ्लो करतो. करंट फ्लो केल्यानंतर काय होतं, इथं करंटला अडथळा निर्माण झाला, बरोबर आहे. अडथळा निर्माण झाला, या ठिकाणी झाली हीट तयार, आणि ही हीट याने काय केली, I²R माध्यमातून बाहेर फेकली ओके, I²RT माध्यमातून. मग तेच विचारलं आहे की हा रेजिस्टन्स काय करतो, कशाच्या माध्यमातून या ठिकाणी कशाच्या म्हणजे डिसिपेट करतो, कोण एनर्जी, तो कशाच्या माध्यमातून केली, हीटच्या माध्यमातून. मग हीट कुठे दिसते, नंबर 1च ऑप्शन आहे बघा, इज करेक्ट आन्सर ओके. चला पुढचा प्रश्न आहे 31 नंबरचा. इलेक्ट्रिक चार्जच्या प्रवाहाचा दर किती आहे, म्हणजे व्हॉट इज द रेट ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज तुम्हाला पहिल्या दिवशी जर तुम्ही इलेक्ट्रिकलच्या क्लासमध्ये गेला असाल तर मास्तर तोंड फोडून बोलला असेल. फ्लो ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज इज कॉल्ड ॲज काय, तुमचा इलेक्ट्रिक करंट, म्हणजे आपला इलेक्ट्रिकल म्हणजे तुमच्या कशाच्या इलेक्ट्रॉनच्या फ्लोला तुम्ही काय म्हणतात, करंट म्हणतात. तसे तुम्ही त्या इलेक्ट्रिक चार्जच्या फ्लोलाच काय म्हणतो आपण, त्याच भाषेत इलेक्ट्रिकल करंट म्हणतो. मग तेच विचारलं आहे तुम्हाला, व्हॉट इज द रेट ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिकल करंट. नंबर 1च ऑप्शन आहे बघा या ठिकाणी, बघ इलेक्ट्रिकल करंट ओके. सेम तीच डेफिनेशन आहे फ्लो ऑफ द इलेक्ट्रिक आपले इलेक्ट्रॉन्स, फ्लो ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज ओके, तेच असतं ते. चला, ज्या अणूमध्ये 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, हेच तुम्हाला मराठीत न वाचता इंग्लिशमध्ये वाचायचं आहे. जर मराठीत वाचताना तर तुमचा प्रश्न या ठिकाणी चुकणार. जर 4च असले तो सेमीकंडक्टर होऊन जातो, पण तुम्हाला या ठिकाणी हे रेफर करायचं नाही. मराठी या ठिकाणी बोललो तुम्हाला, मराठी रेफर करायची नाही आहे. 90% तुम्हाला इंग्लिश रेफर करायची, नाहीच कळली तर काय करायचं आहे, 10% मराठी रेफर करायची. बघा, ॲटॉम्स हॅव लेस दॅन 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बघा, जर बरोबर 4 असले तर सेमी कंडक्टर, जर बरोबर 4पेक्षा कमी असले तर कंडक्टर, आणि 4पेक्षा जास्त असले तर इन्सुलेटर. मागच्या टेस्टमध्ये सुद्धा हा पॉईंट तुम्हाला सांगितलं, बरोबर 4साठी सेमी कंडक्टर, 4पेक्षा कमी कंडक्टर, आणि 4पेक्षा जास्त इन्सुलेटर ओके. ही आपली काय येते कन्सेप्ट या ठिकाणी तयार होते. मग तुम्हाला लेस दॅन विचारलं आहे बापू, 4पेक्षा कमी, मग 4पेक्षा कमी कोणता दिसतोय तुम्हाला, कंडक्टर दिसतोय ना. मग धाड दिशी नंबर 1च ऑप्शन इथे बी काय, कंडक्टर. तुमचं या ठिकाणी आज चांगलं आहे तुमचं नशीब आहे काहीतरी, कारण प्रत्येक प्रश्नाचं एकदम 2-3 प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी नंबर 1चं आलं आहे ओके. माहीत असतं तर धाडधाड या ठिकाणी मारले असते, 100पेक्षा जास्त आले असते, तुमचं नाव या ठिकाणी रिझल्टमध्ये आलं असतं. पण असं नाही, आपण प्रत्येक वेळेस नंबर 1चं देतो काय. बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची विद्युत चालकता सर्वाधिक आहे. विद्युत चालकता म्हणजे कंडक्टिव्हिटी, जी की रजिस्टिव्हिटीच्या अपोजिट असते. रजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय असतो, ρL/A असतो. काय असतो, ρL/A, उलटा केला याला असतं R/A/RL ओके. तर आपल्याला याची गरज नाही या ठिकाणी सध्या ओके. कंडक्टिव्हिटी कशाची, रिसिप्रोकल आहे रजिस्टिव्हिटीच्या ओके. मग तुम्हाला विचारलं की खालीलपैकी कोणता या ठिकाणी मेटल आहे, मटेरियल आहे की ज्याची कंडक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे. लक्षात ठेवा, कंडक्टिव्हिटी म्हणजे तुमचा कंडक्टन्स, तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता कंडक्टन्स कोणत्या याचा जास्त असतो. कॉपर दिलं आहे, जर सिल्वर नसतं तर कॉपर उत्तर आलं असतं, पण सिल्वर आज सगळ्यात जास्त आहे ओके, म्हणून तुमचं सिल्वर उत्तर असणार आहे ओके. चला पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न काय सांगतो बघा, लक्षात घ्या. 200 वॅटच्या 200 व्होल्टच्या दिव्याचा प्रतिकार किती. 200 वॅट आहे म्हणजे पॉवर दिली आहे मायबाप तुम्हाला किती, 200 वॅट, आणि व्होल्ट किती दिला आहे तुम्हाला, 200 व्होल्ट. आणि काढायचा रेजिस्टन्स तुम्हाला पॉवरचाच फॉर्म्युला काल पण सांगितला, V²/R असतो. याला कन्वर्ट करून R बरोबर V²/P करू शकतो, कारण हे काय होते दोघे खालचे रेजिस्टन्स आणि तुमची पॉवर गुणाकारात असते, म्हणून त्यांना पलटी मारलं तरी चालतं. किमती ठेवायच्या आहे धाडदिशी. व्होल्टेजची किंमत काय आहे, 200. 200चा वर्ग म्हणजे गुणाकारात त्याला मी 2दा घेऊ शकतो, आणि पॉवर खाली 200च दिलेली आहे. काय नाही करायचं, 1-200 खालचा आणि 1-200 वरचा कापून टाकायचे, एकच 200 राहिला. मग 200 नंबर 1लाच उत्तर आहे. बापो, सगळेच नंबर 1चे उत्तर मारताय तुम्ही. तर बघा नंबर 1चं उत्तर इथं पण ओके. चला पुढचा प्रश्न, द न्यू व्होल्टेज ऑफ दी, कशाचं न्यू व्होल्टेज. न्यू व्होल्टेज तुम्हाला एक चार्ट मी टाकला होता बघा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती. त्यामध्ये सगळे इन्फॉर्मेशन दिली होती तुम्हाला. इन्सुलेशन, तुमचा मेल्टिंग पॉईंट, तुमचा बॉइलिंग पॉईंट, तुमच्या या ठिकाणी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, कुणाचा 34 आहे, कुणाचा 29 आहे, कुणाचा 14 आहे, सिलिकॉनचा 14 आहे ओके ओके, सगळं सांगितलं होतं त्या ठिकाणी. या ठिकाणी न्यू व्होल्टेज विचारलं, एक असतं जर्मेनियम, एक असतं सिलिकॉन. सिलिकॉनचं असतं 0.7 आणि जर्मेनियमचं असतं 0.3. मग तुम्हाला जर्मेनियमचं विचारलं आहे, मग जर्मेनियम जायचं आहे, सिलिकॉन द्यायचं आहे का नाही, काही जणांनी दिलं, कारण कन्फ्यूज झालं. तो जो चार्ट होता आपला सिलिकॉनचा आणि जर्मेनियमचा, त्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज झाला. जर्मेनियम आणला तुम्ही इकडं आणि सिलिकॉन नेला तिकडं, मग संपला गेम झाला तुमचा 2.2 मार्काचा आहे की नाही. असं करायचं नाही, मग सिलिकॉनसाठी 0.7च ठेवायचं त्याचा त्याला,
आणि जर्मेनियमसाठी त्याला 0.3च ठेवायचा. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इज अ करेक्ट आन्सर. ओके, चलो आगे. शॉर्ट सर्किट झाल्यास सर्किटमध्ये किती करंट वाहतो? बघा मला सांगा, या ठिकाणी एक असा कंडक्टर आहे, इथं लावला आहे रेजिस्टन्स. ओके, आता इथून हा शॉर्ट सर्किट झाला असा, मग हा रेजिस्टन्स काय झाला? इथला डमी झाला. म्हणजे ह्या कंडक्टरमधला रेजिस्टन्स काय झाला? कमी झाला ना. मग रेजिस्टन्स कमी झाला म्हणजे इथून जाणारा करंट काय होणार? वाढणार बापू. काय होणार? करंट वाढणार. मग करंट वाढतोय ना, खूप जास्त वाढतोय इथे करंट. खूप जास्त करंट वाढतोय. जर या ठिकाणी तुमचे कोणतीही लाईन जर शॉर्ट झाली, शॉर्ट सर्किट जर झाली, तर तिथला करंट खूप जास्त होतो. आणि हीच लाईन जर ओपन जर झाली, तर या ठिकाणचा जो करंट असणार तो डायरेक्ट लो होऊन जातो आणि तिथला रेजिस्टन्स हा इन्फिनिटी होऊन जातो. पण आपल्याला विचारलं या ठिकाणी शॉर्ट झाला तर तिथला करंट काय होतो? खूप जास्त होतो. काय होतो? करंट जास्त होतो. रेजिस्टन्स कमी झाला म्हणजे रेजिस्टन्स कमी झाला, करंट वाढला म्हणजे काय झाला? तो इन्फिनिटी झाला. ओके, व्हेरी लो नाही आणि झिरोही नाही झाला, तो काय झाला? विचारलंय काय बघा, शॉर्ट सर्किट झाल्या सर्किटमध्ये किती करंट वाहतो? खूप जास्त करंट वाहतो, म्हणजे इन्फिनिटी या ठिकाणी दिसते आपल्याला, म्हणून आपण ते क्लिक केलं. चला पुढचा प्रश्न आहे. ट्रान्सफॉर्मरवरील तांब्याचे संपूर्ण भार 600 वॅट आहे. अर्ध्या लोडवर तांब्याचे नुकसान काय? बघा, कोणत्याही लोडचा लॉस बरोबर 1/2चा वर्ग गुणिले तुमचा कोणता लॉस? ह्या ट्रान्सफॉर्मर कॉपर लॉस असा असतो तुमचा फॉर्म्युला. काहीच करा नाही, 1/2चा वर्ग काय होतो? 1/4 झाला. आणि कॉपर लॉस किती झाला? 600 वॅट. बिंदास भाग देणार डायरेक्ट 600ला. जर नसा असं तिरप करता येत तर 600च्या खाली एकूण 4ला घेऊन जा. गेले का नाही? हे काढून टाकतो मी. बघा, 4 1 4 राहिले 2, 4 5 20 राहिलं 0. उत्तर आलं 150 वॅट. डबल सांगू का? मराठीत सांगू का? पहिले इंग्लिशमध्ये वाटलं का तुम्हाला सांगताना मी? बघा, 600 भागिले 4. पहिले 60ला नाही 6ला भाग द्यायचा. भाग जातो का नाही? मग 4 1 4 घ्यायचा. इथं उरले 2, इथं 20 झाला. मग 4 5 काय होतो? 20 होतो. झाला. हा 0 जसाच्या तसा ठेकून द्यायचा. इथं झाला 150 वॅट. ओके, मग आपलं काय आलं इथं? नुकसान म्हणजे ट्रान्सफॉर्मर तांब्याचे संपूर्ण भार किती आहे? 600 वॅट आहे. तर अर्ध्या लोडवर तांब्याचे नुकसान किती होईल? तर किती होईल? 150 वॅट होईल. ओके, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. चला, खालीलपैकी कोणती लॉस कमी करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा गाभा लॅमिनेट केला जातो? 1 मिनिट पाणी पितो. गाभा म्हणजे काय माहिती का? ट्रान्सफॉर्मरच्या कोर इथं रिड्यूस बघा वरती द कोर ऑफ ट्रान्सफॉर्मर, म्हणजे ज्या कोर असणारे ह्या लॅमिनेशन केलेल्या असतात. कोणत्या मशीनच्या तुम्ही आर्मेचरच्या बघा स्टॅम्पिंग जी असते ती लॅमिनेट केलेली असते. खूप वेळच प्रश्न आलेला आहे की लॅमिनेट काय केलेलं असतं? तर इडी करंट लॉस म्हणजे तुमचा आयर्न लॉसच आहे तो. त्याचा एक प्रकार आहे हा इडी करंट लॉस आणि एक हिस्टेरिसिस लॉस. तर हा इडी करंट लॉस कमी करण्यासाठी काय करता तुम्ही? लॅमिनेशन करता. काय लॅमिनेशन करत असतात. चला, 200 वोल्ट AC ते 24 वोल्ट AC स्टेप डाऊन केलं आहे. बघा काय केलं? स्टेप डाऊन केलं आहे. म्हणजे सेकंडरीचा व्होल्टेज कमी असणार तो की असणार 24 वोल्ट आणि प्रायमरीचा व्होल्टेज जास्त असणार तो की 220 वोल्ट. ओके, मग तुम्हाला काय करायचं आहे? वळण गुणोत्तर असणे आवश्यक आहे. म्हणजे काय विचारलं आहे बघा यांनी? द टर्न्स रेशो. बघा, टर्न्स रेशो काय दिला आहे? 220 वोल्ट आणि 24 वोल्ट AC स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मस्ट बी. या ठिकाणी आपल्याला टर्न्स रेशो काढायचा आहे. या ठिकाणी म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? या ठिकाणी V1/V2 बरोबर N1/N2 मी लिहू शकतो का सांगा बरं? N1/N2 100% लिहू शकतो, यात काही हेच नाही आहे. मग तुम्हाला ही V1/E2 जी तुम्हाला हे केली, काय करायची? किमती ठेवायच्या. V1ची किती आली तुमची? 220 आणि V2ची किती आली बघा तुमची? V2ची किंमत किती आली सांगा? 24. भाग द्यायचा आहे. पटापटा भाग द्यायचा आहे सगळ्यांनी. भाग दिल्यानंतर याचं उत्तर येतं बघा 9.1. मला माहिती आहे 9.1 आहे. तुम्ही काय करायचं? पहिले सोडवायचं आहे. 9.1च याचं उत्तर येतं आहे. मग तुमचं ते पण 1 नंबरला ऑप्शन आहे बघा. आजच्या या ठिकाणी लक आहे तुमचं. जो कोणी 1 नंबरचं या ठिकाणी क्वेश्चन मार्क करेल त्याचं या ठिकाणी लक असणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, ट्रान्झिस्टरमधील डिप्लेशन लेअरची संख्या किती असते? खूप पोट्टे या ठिकाणी चुकले बरं का. ट्रान्झिस्टर विचारला आहे PNP किंवा असतो NPN. ही झाली लेअर 1, लेअर 2, लेअर 3. आणि जर तुमचं जंक्शन विचारलं तर J1 आणि J2. मग तुम्हाला लेअर विचारल्या तर त्या असत्या 3
लेयर, आणि जंक्शन विचारलं ते असते 2. पेपर झालेला आहे कशाचा पेपर झालेला आहे, जेईचा. एक त्या ठिकाणी विचारला आहे ट्रान्झिस्टरमध्ये लेयर किती असतात, लेयर 3 असतात. पण त्या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी याने चुकवला आहे पेपरवाल्यांनी. त्या ठिकाणी काय केलं आहे त्यांनी 2 सांगितलं आहे, पण 2 जंक्शन असतात, 2 जंक्शन असतात बघा. आणि लेयर किती असतात, 3 असतात. ओके, आता तुम्हाला मग लेयर विचारलं आहे डिप्लेशन लेयर किती असतात, तर त्यात किती लेयर असतात, 3 लेयर असतात. जंक्शन विचारलं असतं तर 2 मारला असतं तुम्ही. कळालं मग हा तुमचा या ठिकाणी टॉपिक. चला, 3 फेज 6 पोल 50-60 स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये फिरणारे चुंबकीय क्षेत्र, म्हणजेच तुम्हाला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी काढायचा आहे. तुम्हाला 6 पोल दिलेले आहे, 50-60 म्हणजे तुमचा काय या ठिकाणी NS बरोबर 120 F/P हा फॉर्म्युला लावायचा. 120 गुणिले फ्रिक्वेन्सी 50/6 असं तुम्हाला या ठिकाणी तुमचं येईल. भाग द्यायचा आहे तुम्हाला, 120ला भाग जातो. 6 कसा, 6 दुनी 12, हा राहिला 0 असाच्या असा. कळलं, 20 आले तुमचे, आले का नाही रे 20. 5नं 2ला भाग द्या, ह्या 5नं ह्या 2ला, 5 दुनी 10, हा 0 वरला हा 0 वरला, हे दोन्ही 0 टाकून द्या. 1 दशक शतक हजार, 1000 RPM म्हणजे रिव्होल्यूशन पर मिनिट. ओके, 1000 तुमचं उत्तर आलं. कधी लक्षात ठेवा, 6 पोल असले की 1000 असतं, 4 पोल असले की 1500 असतं, 2 पोल असले की 3000 असतं. हे लक्षात ठेवायचं, जास्तीत जास्त पेपरला येत असतं. प्रश्न झाले आपले 41. थोडंच राहिलं लेक्चर. स्लिप रिंग इंडक्शन मोटरमधील रोटर चालू वारंवारता टिंबटिंबाच्या वर अवलंबून असते. सर्वात पहिले या ठिकाणी फॉर्म्युला सांगू का, द रोटर करंट फ्रिक्वेन्सी म्हणजे असतो FR बरोबर S गुणिले FS, म्हणजे स्टेटर फ्रिक्वेन्सी असते. त्यांनी विचारलं काय तुम्हाला, द रोटर करंट फ्रिक्वेन्सी इन अ स्लिप रिंग इंडक्शन मोटर डिपेंड ऑन द ऑफ, म्हणजे ही कशावरती डिपेंड आहे, ही याच्यावरती डिपेंड आहे ना भाई. काय तुमची ही रोटर फ्रिक्वेन्सी कशावरती डिपेंड आहे, याच्यावरती, स्लीपवरती. कारण हे असते, ही तुमची 50 असते. किती असते, 50. ओके, मग ही डिपेंड कशावरती आली, स्लीपवर. स्लीप किती देतात, 0.02 देतात, 0.03 देतात, 0.04 देतात, किती देतात त्यावरती डिपेंड आहे ना. मग या ठिकाणी डायरेक्टली प्रश्न आहे आपला की आपली जी रोटर फ्रिक्वेन्सी आहे डिपेंड आपण असते कशावरती, स्लीपवरती. रोटर कंडक्टरचा विषयच नाही आहे, मोटर कंडक्टरचा विषय नाही. स्लीप क्वांटिटी, स्लीपची क्वांटिटी किती आहे भाई त्यावरती मी डिपेंड असते. असं कोण सांगते, रोटर फ्रिक्वेन्सी सांगते. मग तुम्हाला धाडदिशी उत्तर मारायचं ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. 3 अर्धी मराठी अर्धी इंग्लिश इज कॉल्ड ॲज अ गुलाबी इंग्लिश. ओके, चला पुढचा प्रश्न. जर खांबाची संख्या 4 असेल, म्हणजे पोलची संख्या दिली 4 आणि स्लॉटची संख्या दिली आहे 24 आणि काढायचं आहे तुम्हाला, काय काढायचं आहे, नंबर ऑफ पोल 4 आणि नंबर ऑफ स्लॉट 24. द व्हॉट इज द पोल पिच. पोल पिचचा फॉर्म्युला असतो स्लॉट पर पोल, स्लॉट पर पोल. तर स्लॉट किती दिले, एवढा सोपा प्रश्न आहे ना भैया. स्लॉट किती दिले तुला 24 दिले आणि पोल किती आहे तुझे, किती आहे पोल 4. मग भाग जातो कितीचा, 6चा. 6 चौक 24, 6 उत्तर आलं ना तुझं. मग हा 6 काय आला तुझा, पोल पिच आला. काय आला, पोल पिच. एवढं सोपं उत्तर होतं याचं, जे की त्याला 2.2 मार्क तुला भेटणार होते. मग 6 नंबर 1लाच दिसते तुला या ठिकाणी. 6 नंबर 1चं तुमचं करेक्ट आन्सर असतं या ठिकाणी. ओके, चला 44 नंबर. खालीलपैकी कोणते उपकरण AC पॉवरला DC पॉवरमध्ये रूपांतर करते. तर मी या ठिकाणी तुला सांगतो की तुझं जे चार्जर असतं ते चार्जर काय करतं, तुझ्या AC पॉवरला DCमध्ये कन्वर्ट करतं. जर बिना चार्जरची 2 पिन किंवा 3 पिन सॉकेट लावून तुझ्या मोबाईलमध्ये टाकली तू, तर काय होईल, तू जाशील आणि तुझा मोबाईल पिन जाईल डायरेक्ट, बरोबर. मग त्या ठिकाणी आपण चार्जरमध्ये काय यूज करतो, रेक्टिफायर. त्या रेक्टिफायर काय करतो तो बंड्या, ACला आपण त्याला कनेक्ट करतो. तो यूज कुठं करतो आपण, ACमध्ये. आणि ACचं तो आपण आपल्याला कन्वर्ट करून देतो DCमध्ये. मग तो बंड्या कोण येतो, रेक्टिफायर आहे. काय तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट जर मी बनवून सांगितली ना, तुम्हाला ती लक्षात राहते पेपरपर्यंत का होईना. ओके, लग्नापर्यंत तुमच्या आता काही मी म्हणत नाही लक्षात राहील म्हणून, पण पेपरपर्यंत का होईना ते तुमच्या काय होतं, लक्षात राहतं. म्हणून तो कोणता आहे आपला, रेक्टिफायर. अल्टरनेटर आहे का नाही आहे, तिथं आपण AC तयार करतो का नाही, अल्टरनेटर नाही आहे. जनरेटर म्हणजे आपण तिथं AC किंवा DC तयार करतो का, तो पण नाही. आपला कोणता बंड्या आहे, रेक्टिफायर. ओके, चला पुढचा प्रश्न 45 नंबरचा आहे बघा. द स्पीड ऑफ अ DC मोटर इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल. स्पीड तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे, EB/φ ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. आता बघा कसं असतं माहिती आहे का, EBचा फॉर्म्युला असतो EB बरोबर ZNP φ जरा नीट काढतो, अपॉन 60A.
ओके, हा फॉर्म्युला असतो. हेच विचारलं आहे तुमचा स्पीड हा डायरेक्टली प्रपोर्शनल कोणासोबत असतो बघा, कोणता स्पीड, हा स्पीड डायरेक्टली प्रपोर्शनल असतो तुमच्या बॅक EMF सोबत. म्हणजे EB हा काय असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो स्पीडला. ओके, एक फॉर्म्युला आहे बघा या ठिकाणी परत एक NS काय, NS इज इक्वल टू 125. तो पण एक फॉर्म्युला आहे, त्या ठिकाणून पण तुम्हाला हे उत्तर काढता येत नाही. ओके बघा या ठिकाणी मग तुम्हाला कळलं डायरेक्टली प्रपोर्शनल आहे म्हणून, कशाला, स्पीडला. आणि या फायला काय येतो, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. तुम्हाला फॉर्म्युला भेटतो NS बरोबर एक EB/φ म्हणून. काय, EB/φ म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल EBला आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो तो फायला. कोण, स्पीड. तेच विचारलं आहे, स्पीड हा DC मोटरचा कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, तो असतो आपल्या बॅक EMला. म्हणून नंबर 1चा ऑप्शन आपल्या या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ओके मित्रांनो, हे तुम्हाला जर फॉर्म्युले फक्त आपण प्रॉब्लेम सोडवण्यासाठीच वापरत नाही, त्यामध्ये कन्सेप्ट असतात. डायरेक्टली प्रपोर्शनल, इन्व्हर्सली प्रपोर्शनल, हा त्याच्या बरोबर आहे, हा त्याच्या उलटा आहे, हा त्याच्यापेक्षा कमी आहे, हा त्याच्यापेक्षा जास्त आहे. अशा कन्सेप्ट प्रॉब्लेम्सचं नाही तर त्या ठिकाणी याच्या आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्या दडून राहतात, ते आपल्याला कळल्या पाहिजे. आणि ते जेव्हा आपण अशा पद्धतीने लेक्चर कोणाचं तरी बघू तेव्हा ते कळतं आपल्याला, नाही तर मग डायरेक्ट पेपरमध्येच कळतं. वास्तुशांतीच होऊन जाते आपली तिथं. तर मग डायरेक्ट बघा, किलोवॅट हॉवर मीटर हे उपकरणाचा प्रकार आहे. किलोवॅट हॉवर मीटर म्हणजे तुमचं एनर्जी मीटर, जे काही तुमच्या घरामध्ये लावलेलं असतं, तुम्ही त्या ठिकाणी कनेक्शन करता. आणि MSCBचं तुमचं लाईट प्रेमपत्र येण्याच्या पहिलेच तुम्ही लाईट सुरून घेता त्या ठिकाणी. मग तुम्हाला 500 या ठिकाणी बिल येण्याच्या ऐवजी 200च बिल येतं. मग MSCBच्या कंपनीला MSCBची कंपनी विकावं लागते. कोणामुळे, तुमच्यामुळं. कारण हे किलोवॅट हॉवरचं एनर्जी मीटर तुम्ही काय करता, तुमच्या स्लॅबमधून, तुमच्या पत्रामधून या ठिकाणी काय करता, कनेक्शन काढता, वेगळेच कनेक्शन काढता. मग आम्ही येतून तुमचे कनेक्शन तुम्हाला सापडली की मग तुमचं अवघड होतं, बरोबर आहे की. 6 महिने तुम्हाला दुसरं मीटर भेटत नाही. मग काय आहे प्रश्न, काय ते बघा, किलोवॅट हॉवर मीटर जे असतं ना, ते किलोवॅट हॉवर मीटरला आपण एनर्जी मीटर म्हणतो. तेच एनर्जी मीटर आपलं इंडिकेटिंग असतं का इंटिग्रेटिंग असतं, ते असतं इंटिग्रेटिंग. इंडिकेटिंग कोणते आपले, इंडिकेटिंग तुमचं व्होल्ट काय, व्हॅटमीटर झालं, तुमचं व्होल्टमीटर झालं, तुमचं ॲमीटर झालं, हे तुमचे कोणते मीटर, हे झाले तुमची इंडिकेटिंग. पण इंटिग्रेटिंग मीटर असतं तुमचं एनर्जी मीटर, जे की तुम्हाला लक्षात ठेवायचं. ऑप्शन नंबर बीचं करेक्ट आन्सर. ओके, चला पुढचा प्रश्न. आजपासून लाईट चोरायची मग आता नाही. चला मग पुढचं. जेव्हा 50 हर्ट्झ 3 फेज इंडक्शन मोटर 2% स्लिप कार्यरत असते तेव्हा रोटर करंटची वारंवारता म्हणजे FR विचारला आहे बघा तुम्हाला. FR बरोबर S गुणिले FPS असतो. FR म्हणजे रोटर फ्रिक्वेन्सी, म्हणजे तिला करंट फ्रिक्वेन्सी सुद्धा तुम्ही म्हणता. आणि ही झाली तुमची स्टेटर फ्रिक्वेन्सी. स्टेटर फ्रिक्वेन्सी दिली तुम्हाला 50 आणि ही रोटरची फ्रिक्वेन्सी 2% दिली बघा, 2% दिले. मग इथं टक्के नाही लिहायचे तुम्हाला. टक्के म्हणजे काय होतं, ह्या 2ला 0.2 हे 2 आत जातो. हा 1 नाही ना, हा 2 नाही, मग 0.02 लिहावं लागते तुम्हाला इथं, 0.02 आणि गुणिले 50. जर असं केलं तर 5 दुनी 10 आणि हा 0 टेकवायचा असा आणि हा 2ने पॉईंट आत घ्यायचा, इथं होता. मग इथं मग हा पॉईंट येतो इथं. म्हणून तुमची या ठिकाणी फ्रिक्वेन्सी होती 1 हर्ट्झ. आता हे टाईप करणाऱ्यांना इथे हर्ट्झ या ठिकाणी दिलेलं पाहिजे होतं, म्हणून तुमचं 1 हर्ट्झ या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे. कळलं नसेल तर परत व्हिडिओ बघायचा, परत बघायचा, 10 वेळेस बघायचा, मला म्हणायचं नाही परत सांगा म्हणून. मी जेव्हा एकदा सांगतो तुमचं लक्ष का कुठं असतं, तिकडं असतं, तिकडं. हां, तुम्ही पाहत नाही इकडं. मग चला, यापैकी कोणत्या मोटरचे फेज विस्थापन 60 अंश असते. लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा 3 फेज मोटर असते तुमची तेव्हा फेजमधला फेज डिफरन्स तुमचा किती असतो, 120 अंश असतो का नाही, असतो. तेव्हा तुमचे फेज किती असतात, 3. तुम्ही हे 120 उत्तर काढलं कसं बघा. पूर्ण तुमचा त्रिकोण म्हणजे माफ करा, वर्तुळ असतो 360चा. या ठिकाणी तुम्ही असं केलं, याला 120 मध्ये केलं, 120. पण याला केलं कसं तुम्ही, 360ला तुम्ही काय केलं, 3 भागलं, 3 1 3, 3 2 6, उत्तर आलं तुमचं 120. मग आता इथं काय सांगितलं आहे, 60 डिग्री, 60 मग याच्यापेक्षा अर्ध झालं. मग हे जर अर्ध झालं ते डबल करावं लागते आपल्याला. हे काय झालं, अर्ध झालं, मग हे डबल करावं लागतं. 3 फेज होते, आता इथं 6 फेज करावं लागेल आपल्याला. 6 प्रॉब्लेम्सनुसार सुद्धा समजून सांगतो, हे सुद्धा समजून घ्या. 6 फेज करावं लागेल. कसं मी सांगतो तुम्हाला बघा. 360 तुम्ही 3 भागलं होतं, आता 360ला मी 6 भागतो. उत्तर पहा कसं किती येतं, 60 येतं. 6 6 36, राहिलेला 0 टेकून द्याला, उत्तर 60 आलं. तेच विचारलं आहे 60 डिग्रीचं आपल्याला. फेज किती राहतील तिथं. मग 60 डिग्री असेल तर फेज किती राहतील, 6. जर या ठिकाणी
किती 120 होतं, फेज 3 होते, 60 झालं, फेज किती वाढले, दुप्पट झाले, दुप्पट ना म्हणजे हाफ झालं तर इकडे काय होईल, दुप्पट होईल आहे का नाही. मग या ठिकाणी फेज तुमची किती होणार 6, म्हणून ऑप्शन नंबर सी तुमचं बरोबर असणार आहे. बरोबर 6 फेज मोटर. जर कळलं नाही ते परत बघा. बघा 49 राहिला. टिंब चुका प्रामुख्याने मानवी चुकामुळे होतात. बघा चुकांचे काय प्रकार आहे म्हणजे काय इरर. ओके एरर कोणते कोणते तुम्हाला सांगतो. बघा सिस्टमॅटिक एरर. कोणतं सिस्टेमॅटिक एरर. हां ओके मॅटिक एरर. ओके चुकलं टायपिंगसाठी इथे. बघा सिस्टमॅटिक एरर पकडतो मी, एक ग्रॉस एरर पकडतो. ग्रॉस एरर एक आपलं एक कशामुळे येतं, नेचरमुळे येत असते. ओके इन्स्ट्रुमेंट एरर म्हणजे इन्स्ट्रुमेंटचं असतं, हे एक एरर आहे. पुन्हा एक आपल्या कशामुळे वातावरणामुळे एक एरर येत असतं, ते एक एरर आहे. बघा मग माणसाने केलेल्या चुका कोणत्या, तो मीटर बसवताना एखाद्या वेळेस एखादा बटन दाबूनच ठेवून देतो. मीटर बसवताना त्याची जी क्रिम्पिंग वगैरे त्या ठिकाणी लॉस होतो, त्याच्यात काही इश्यू करून देतो. मग हे कोणामुळे एरर आले, त्या माणसामुळे. किंवा एखाद्या मीटरची रिडिंग घेताना काय करतो, तो चुका करतो रिडिंग घेताना. मग हे एरर जे असतं हे माणसामुळे एरर होतं मित्रांनो, आणि या एररलाच तुम्ही ग्रॉस एरर म्हणता. मग वातावरणामुळे नेचरमुळे आलेलं एरर वेगळं, सिस्टमॅटिक म्हणजे त्या सिस्टममुळे आलेलं एरर, असे एररचे प्रकार आहे. मग तुम्हाला त्या माणसामुळे चूक झालेलं एररचं नाव कोणतं आहे ते सांगायचं, ते असतं ग्रॉस एरर. ओके ग्रॉस एरर असतं. ओके चला पुढचा प्रश्न. बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या लोडमध्ये 0 पॉवर फॅक्टर आहे. बघा प्युअर कॅपॅसिटिव्ह आणि प्युअर इंडक्टिव्हची तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. सर्वात पहिले कॅपॅसिटिव्ह काय करतो, लीड करतो 90 डिग्री, आणि इंडक्टर काय करतो, लॅग करतो 90 डिग्री. दोघांचं काय आलं, कॉस 90 आलं, आणि कॉस 90च्या किमती काय असतात मित्रांनो, 0, याची 0. आता रेजिस्टन्स काय करतो, बघा आहे का इथं, हा रेजिस्टन्स काय करतो तो इन फेज असतो, म्हणून त्या ठिकाणी त्याची किंमत काय येते, इन फेज असतो. कॉस 0 काय असतो, तो कॉस 0, आणि कॉस 0ची किंमत असते 1, म्हणून हा काय असतो, युनिटी असतो. यांच्या फंद्यात पडतो का रेजिस्टन्स, नाही, तो युनिटी असतो, युनिटी असतो. ओके मग याचं आपल्याला काय करायचं नाही इथं सध्या. ओके आपल्याला हे दोघं बघायचे. याच्या किमती काय आल्या, कॉस 90 आणि कॉस 90. मग त्याचा पॉवर फॅक्टर काय आला, 0. मग तेच विचारलं खालीपैकी कोणत्या प्रकारच्या लोडमध्ये 0 पॉवर फॅक्टर असतो. मग तो असतो प्युअर कॅपॅसिटिव्हसुद्धा आणि इंडक्टिव्हसुद्धा. मग बोथ ए अँड बी इज अ करेक्ट आन्सर असं आपल्याला दिले ऑप्शन नंबर 3 मध्ये, म्हणून ते आपलं बरोबर असणार आहे. ओके चला पुढचा प्रश्न आहे 51 नंबर. 57 ते काहीतरी प्रश्न आपले आजचे आहे. खालीलपैकी कोणते मशीनचे फिरणारे नुकसान दर्शवते. फिरणारे म्हणजे मेकॅनिकल लॉस, जो की आपला वरती झाला आहे वाटतं. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द रोटेटिंग लॉस ऑफ द मशीन. बघा कॉपर लॉस वेगळे, जे की व्हेरिएबल लॉस आहे. कॉन्स्टंट लॉस वेगळे, ज्यामध्ये की मेकॅनिकल आणि आयर्न लॉस येतात. आणि स्ट्रे लॉस वेगळे, की स्ट्रे लॉसलाच आपण काय म्हणतो, जे मेकॅनिकल लॉस आहे जे आयर्न लॉस आहे दोघांना मिळून तयार होतो आपला स्ट्रे लॉस. ते आपण या ठिकाणी कन्सेप्ट बघतो. बघा या ठिकाणी रोटेटिंगमुळे होते ते आयर्न लॉस झाले. आयर्न लॉस म्हणजे ईडी करंट लॉस, म्हणजे हे दोघं आले का, कटले आपले इथंच. ओके आता आहे फ्रिक्शन अँड एअर गॅप आणि रोटेटिंग स्ट्रे लॉस. स्ट्रे लॉस तुम्हाला सांगते, स्ट्रे लॉस म्हणजे मेकॅनिकल आणि आयर्न लॉस असतं. मग याच्यामध्ये आयर्न लॉस आला ना, मग हा आपला होणार आहे का, नाही, हा पण होणार नाही, हा बी कटला. याच्यात आयर्न लॉस आले ना भाऊ, मग हा आहे का आपला, हा पण नाही आहे. मग आपला राहिला कोणता बघा आता, फ्रिक्शन अँड एअर गॅप, म्हणजे फ्रिक्शनमुळे तो होतो, तो कोणता आहे आपला, मेकॅनिकल लॉस आहे, म्हणून ऑप्शन 3 बरोबर असणार आहे. ओके बघा 52 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या चाचण्या पूर्ण लोड स्थितीत घेतल्या जातात, म्हणजे फुल लोडवरती घेतल्या जातात. बघा तुम्हाला एक हे सांगतो मी, ज्या टेस्टला बाहेरून काय लागले, बर्न लागले, काय BURN बर्न लागले, बर्न. ती टेस्ट कशी घेतली जाते, आपल्याला विचारलं आहे फुल लोडची. ही टेस्ट जी असते ती नो लोडवर घेतली जाते. तुम्हाला एक ट्रिक सांगतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग ती कोणती असते, ही असते स्विनबर्न. कोणती असते भाई, ही स्विनबर्न. ओके मग ही जी असते ती असते नो लोडवर घेणारी, बाकी असतात फुल लोडवरती. मग हॉपकिन्सन फुल लोड आणि कोणती संपनर टेस्ट बी फुल लोडवरती आहे. ही कोणती आहे आपली, नो लोडवरती आहे. ह्या दोघी झाल्या फुल लोड. मग आपल्याला विचारलं आहे फुल लोडसाठी, फुल लोडसाठी आपलं उत्तर काय असणार आहे, ए अँड सी, म्हणजे हेही बरोबर हेही बरोबर. मग दोघं बरोबरसाठी आपल्याला ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट आन्सर आपल्याला या ठिकाणी मारावं लागणार आहे. ओके चला पुढचा प्रश्न असणार आहे 53 नंबरचा. 53 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय सांगतोय बघा, DC मोटरच्या कंडक्टरच्या रोटेशनची दिशा
टिंबटिंबद्वारे निर्धारित केली जाऊ शकते. द डायरेक्शन ऑफ द रोटेशन ऑफ द कंडक्टर ऑफ द सगळं DC मोटर. DC मोटर आली म्हणजे काय, कोणता लॉ होतो, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. जर जनरेटर आला असतं तर आला असता RIGST राईट हँड रूल. मग तुम्हाला विचारलं आहे की DC मोटरची तुम्हाला डायरेक्शन काय करायची, रोटेटिंग डायरेक्शन डिफाईन करायची, त्यासाठी तुम्ही कोणता लॉ वापरता, तो असतो फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. ओके, चला पुढचा प्रश्न आहे 54 नंबर. 54 नंबरचा भाऊ काय सांगतो, जर केबलची लांबी दुप्पट केली तर तिचा कॅपॅसिटर. मला सांगा, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन बघितली, ट्रान्समिशन लाईन मीडियम बघितली ना, ट्रान्समिशन लाईन मीडियम पण, आणि लॉंग पण बघितली, लॉंग ट्रान्समिशन लाईन. मला सांगा, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण कॅपॅसिटन्स काय करतो, निग्लेक्ट करतो, म्हणजे तिथे नाही आहे असं समजतो. मीडियममध्ये काय थोडा आहे असं बघतो आपण, आणि लॉंगमध्ये काय अजून जास्त आहे असं बघतो आपण. ओके, म्हणजे काय झालं मित्रांनो, आपली या ठिकाणी लेंथ वाढली, तसा आपला कॅपॅसिटन्स वाढला. मग आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो का कॅपॅसिटन्ससाठी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो लेंथला, म्हणू शकतो. तू नाही म्हणू शकतो तर मी 100% म्हणू शकतो. बघ, या ठिकाणी तुझी लेंथ वाढत गेली बाई, मग जशी लेंथ वाढली तसा तुझा कॅपॅसिटन्स वाढला. म्हणून तुला सांगतो, तुझा कॅपॅसिटन्स जो असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो लेंथला. याचा खूप मोठा प्रॉब्लेम्स आहे. तो प्रॉब्लेम जर मी तर सांगायला गेलो तर उद्यापासून तू माझे लेक्चरच बघणार आहे. म्हणून त्या ठिकाणी ITIच्या पोरांना जेवढं काय जातं त्या कोरोनाच्या लससारखं, पहिली जर झाली चांगली, तुला वाटली ताप बीप नाही आली तर तू दुसरी घेतो, आहे की नाही. जर तुला आजच या ठिकाणी जर कोरोनाची लस जर तुला अशी दिली की तुझ्या या ठिकाणी मरून पडशील, तर तू उद्या कोरोनाची लस घ्यायला येशील का, कारण तू मरून पडशील ना. म्हणून या ठिकाणी मी काय केलं आहे, तू राहशील जिवंत, म्हणून या ठिकाणी मी अशी कन्सेप्ट या ठिकाणी तयार करत असतो. मग या ठिकाणी मला सांगा, तुमची काय झाली, लांबी दुप्पट झाली. काय झाली, लांबी काय झाली, दुप्पट झाली. तुझा कॅपॅसिटीज पण दुप्पट होईल ना, कारण ते एकमेकांच्या डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. तू वाढला तर ती पण वाढते, असं सांगायचं तुला जर मराठीत सांगायचं झालं तर, बरोबर. म्हणून या ठिकाणी काय होईल, ती पण डबल होईल, बरोबर. काय, कॅपॅसिटन्स डबल होईल, लेंथ जर डबल झाली तर. काही पण अर्थ घेता तुम्ही. चला 55 नंबरचा प्रश्न आहे. जेव्हा समान प्रतिकार RN रोधक मालिकेत एकत्र केले जातात तेव्हा प्रभावी प्रतिकार असतो. मराठीमध्ये वाचलं तर मला कळत नाही, मी इंग्लिशमध्ये वाचून घेतो. वेन द सेम रेजिस्टन्स R दिला आहे आणि N रेजिस्टन्स R कंबाईन इन अ सिरीज. बघा, सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडले, R R R असे जोडले सिरीजमध्ये, आणि सगळ्यांचा रेजिस्टन्स सारखा आहे, तो किती R आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो, N गुणिले R लावतो, आणि तेच जर आपल्याला पॅरललमध्ये करायचे R/N करतो. म्हणजे काय, जर आपले रेजिस्टन्स हे सिरीजमध्ये सारखेच जोडलेले असेल, म्हणजे एक 10चा आहे, दुसरा 10चा आहे, तिसरा 10चा आहे, तर आपण त्याला एकदाच या ठिकाणी 10 घेतो, आणि ते किती आपले 3 आहे, मग गुणिले 3 करतो, म्हणजे 10 3 30 आपलं उत्तर येतं. ही शॉर्ट पद्धत आहे, शॉर्ट ट्रिक आहे. ओके, मग आपले या ठिकाणी काय केले, R आपण सिरीजमध्ये जोडले, आणि ते सिरीजमध्ये जोडले, ते रेजिस्टन्स किती आपले, नंबर ऑफ रेजिस्टन्स आहे म्हणजे N. म्हणून आपण काय केलं, N गुणिले R, म्हणजे उत्तर आलं NR. म्हणजे N/R आहे का, नाही आहे. N/R कुठंच नाही आहे आपलं, R/N तरी आहे, ते कुठे आहे, पॅरललमध्ये आहे, आणि N × R हे सिरीजमध्ये. आपल्याला सिरीजमधलं विचारलं आहे, म्हणून आपलं ऑप्शन नंबर B इज अ करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. फक्त 2 ते 3 प्रश्न राहिले, फक्त दम धरा, 2च मिनटं दम धरा. ओके, बघा, खालीलपैकी कोणते उपकरण DC पास होऊ देत नाही. तुम्हाला आता मी या ठिकाणी कन्सेप्ट सांगतो बघा, कशाची, कॅपॅसिटर आणि इंडक्टरची. ओके, हा झाला तुझा कॅपॅसिटर आणि हा झाला इंडक्टर. बघ, कॅपॅसिटर काय करतो माहिती आहे का, चेंज इन व्होल्टेजला काय करतो, तो अपोज करतो. नुसतं चेंज इन व्होल्टेजला अपोज नाही करत, तो DCला सुद्धा अपोज करतो. आणि तू जर तुझ्या इंडक्टरमध्ये आला तर चेंज इन करंटला इंडक्टर अपोज करतो, तो DCला जाऊ देतो. मग तुम्ही जर कॅपॅसिटरमध्ये गेले तो ACला पास करतो, DCला अपोज करतो, आणि चेंज इन व्होल्टेजला पण अपोज करतो. जर इंडक्टरमध्ये आले तर तो चेंज इन करंटला काय करतो, अपोज करतो, आणि DCला पास करतो. DCला पास करणार. मग उत्तर काय सांगितलं, DC पास होऊ देत नाही. मग तो कोणता बंड आहे तुमचा DC पास होऊ देत नाही, तो असतो कॅपॅसिटर. मग रजिस्टर आहे का, रजिस्टर काय करतो, पास करतो, तो फक्त अडथळा निर्माण करतो थोडाफार, त्याचं कामच आहे अडथळा निर्माण करायचं. तो पास करतो, आपण अडथळा निर्माण करतो. ते उत्तर आपलं नसणार आहे, बरोबर. उत्तर आहे आपलं कॅपॅसिटर, जो काय DCला काय करतो, ब्लॉक करतो, तो जाऊच देत नाही, डायरेक्ट ब्लॉक करतो, बरोबर. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय बघा तुमचा, बघा, द पार्ट ऑफ द जनरेटर दॅट पासेस, बघा, पासेस द करंट फ्रॉम अ कॉईल टू द सर्किट इज. बघा तुमचा या ठिकाणी हा काय, या ठिकाणी काय बोलले, ते कॉईल बोलले. आपण काय करू, या ठिकाणी
तुमच्या स्लीप रिंग पकडू. काय या स्लीप रिंग आहे, अशा पद्धतीने इथं स्लीप रिंग लावलं आहे. आणि या रिंगवरती स्लीप रिंग काय असतात, फिरतात असतात, रोटेटिंग असतात. आणि त्यावरती लावलेले ब्रशेस काय असतात, ते स्टेशनरी असतात. म्हणून त्या ठिकाणी तू पार्ट कोणता आहे, स्टेशनरी. कोणता, ब्रश, जो की तुमच्या या ठिकाणी स्लीप रिंगमधून तुमच्या कॉईलमधून सप्लाय काय करतो, तो पुढे सर्किटला देण्याचं काम करतो. काय करतो, पुढे सर्किटला देण्याचं काम करतो. मग तेच तुम्हाला विचारलं आहे, जनरेटरचा कोणता भाग जो की विद्युत प्रवाह कॉईलपासून तुमच्या सर्किटला देण्याचं काम करतो. तर मित्रांनो, त्या तुमच्या स्लीप रिंग नसतात, त्या ब्रश असतात. या ठिकाणी तुम्हाला स्लीप रिंग पण दिलं आहे नंबर 2ला, की पोरांनी ते मारलं आहे. स्लीप रिंग नाही आहे, आर्मेचर नाही. आर्मेचर कम्युटेटरला देतो किंवा मग आर्मेचर हा स्लीप रिंगला देतो आणि स्लीप रिंग या तुमच्या ब्रशच्या माध्यमातून सर्किटला देतात. म्हणून आपल्या या ठिकाणी आर्मेचर पण उत्तर नाही आणि फील्ड मॅग्नेट पण उत्तर नाही. उत्तर असतं आपल्या या ठिकाणी ब्रश. बहुतेक शेवटचा प्रश्न आहे बघा आपला या टेस्टचा. बघा या ठिकाणी फोटो काय, कळलं, फोटो कॉपी म्हणजे फोटो कॉपिंग झालं. या ठिकाणी फोटो कॉपी मशीन वर्क ऑन द. बघा तुम्ही मोठ्या झेरॉक्स मशीन पाहिली का नाही, त्यामध्ये असतं टोनर आणि त्या टोनरमध्ये भरलेली असती इंक म्हणजे काय, इंक पावडर असते ती पावडर. तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे, ती पावडर जी असते आतमधली ती तिच्यावरती तयार होतो बघा, मोठ्या अक्षरात लिहितो, तिच्यावरती तयार होतो निगेटिव्ह चार्ज. आणि तुमचा तो जो पेपर असतो, जो पेपरमध्ये किती हे होते आपले झेरॉक्स निघतो त्या पेपरवरती, तो तयार होतो पॉझिटिव्ह चार्ज. मग इथे काय होतं माहिती आहे का, तो टोनर आपल्या पेपरवरती घासला जातो. आणि जेव्हा टोनर पेपरवरती घासला जातो तेव्हा जी की तुमची जी त्यातली पावडर असते ती असते निगेटिव्ह चार्ज. ती काय होते, तुमच्या पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होते आणि तुमच्या पेपरवरती काय होते, त्या ठिकाणी प्रिंट होते. तुमचा फोटो हो, तुमचे झेरॉक्स हो, तुमचे डॉक्युमेंट हो. असा या ठिकाणी कन्सेप्ट असतो. कशाचा, तो फोटोकॉपी मशीनचा. आणि याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट. ह्या इफेक्टवरती ही मशीन काम करते. मग जायचं झेरॉक्सच्या दुकानावरती जायचं, झेरॉक्सवाल्या माणसाला म्हणायचं, काका तुमची झेरॉक्स मशीन कोणत्या इफेक्टवरती काम करते. ते म्हणून तुला झेरॉक्स काढायची का, या ठिकाणी मला इफेक्ट विचारायला आला आहे की नाही. मग त्या ठिकाणी ती मशीन कोणत्या इफेक्टवरती काम करते, इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट. अशा पद्धतीचे 58 प्रश्न आपले या टेस्टचे कंप्लीट झाले. 58 पैकी आपला रिझल्ट जो असणार आहे आपला, मी सांगितलं तुम्हाला, पहिले 100 मुलं आणि ज्या 100 मुलांना सर्वात जास्त म्हणजे 100पेक्षा जास्त मार्क पडेल त्यांना आपण काय आजच्या या ठिकाणी रिझल्टमध्ये आपण घेणार आहे. ओके. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. तर या ठिकाणी आपण आजच्या सेशनला पूर्णविराम देऊन भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.